दक्षता मी घेणार आहे, कारण मी देवाला भेटायला आले आणि ते काम केल्याशिवाय मी इथून जाणार नाही. मी इकडे तिकडे ध्यान लावणार नाही. मी स्वर्गाकडे माझं चित्त लावते. मी त्याची स्तुती आराधना करायला आली. मी त्याला महिमा द्यायला आली. मी 8 दिवस त्याने केलेले उपकार मानायला आले, त्याचा आभार मानायला आले. हालेलुया. थँक यू जीसस. थँक यू मायटी गॉड. वी वर्शिप यू जीसस. हालेलुया. धन्यवाद देते तुझ्या आभार आणि तुझे उपकार मानते. आपण प्रत्येक जण यावेळेस असंच न थांबता, गीत कधी सुरू होईल याची विचार न करता तोंड उघडून देवाला धन्यवाद देऊया. तुमच्या जीवनामध्ये झालेल्या सगळ्या गोष्टीला देवाला धन्यवाद द्या. प्रभूला म्हणा, प्रभू मी चालत होतो, मी ठेचकाळणार होतो, पण तू मला सांभाळलंस. मी तुझे आभार मानतो. मी प्रवासामध्ये होतो, माझा ऍक्सिडेंट होणार होता, पण तुझ्या स्वर्गदूतांनी मला सांभाळलं. मी आभार मानतो. हे वातावरण बदललेलं, मला देवबाबा जाम चटणार होता संधी भोगल्याचा, पण तू मला सांभाळलंस. मी तुझे आभार मानतो. माझ्या घरामध्ये अशा पद्धतीचं टेन्शन होतं, पण त्यावेळेस पण तुझ्या आत्म्यानं मला सहाय्य केलं. मी तुझे आभार मानते. मी आभार मानायला आलोय बाबा. तू आठवडाभर मला पुरवठा केलास. मला कुठल्याही चांगल्या गोष्टीची वाट पडू दिली नाहीस. मला तू देवबाबा तुझ्या दयेनं सावरलंस म्हणून मी आभार मानतो. मी बऱ्याच वेळेमध्ये निराशेमध्ये होतो, पण तुझा आत्मा त्या ठिकाणी मला सांत्वन द्यायला होता. कुणी नव्हतं माझं, पण तू होतास म्हणून मी आभार मानायला आलोय. मी तुला धन्यवाद द्यायला आलोय. मी तुझं स्तवन करायला आलोय. थँक्यू लॉर्ड जीसस.
इस समय हालेलुया हम दिल से तेरी आराधना गाते हैं पिता। Bless you Lord Jesus, हालेलुया। जहाँ मेरी नजर जाए वहाँ तेरी स्तुति हो। जहाँ मेरी नजर जाए वहाँ तेरी स्तुति हो।
नजर जाए वहाँ तेरी स्तुति हो। सारी दुनिया सारी दुनिया है प्रभु तू ही तू तेरी स्तुति हालेलुया। आइए आराधना करेंगे जीसस दिल से दिल तेरी स्तुति मैं करूं आराधना करूं दिल से Jesus worship you Father तेरे नाम को ऊंचा उठाते हैं। तुम्ही का गप्पा आहात मला माहित नाही। जर देवाने तुम्हाला तोंड ओठ हात दिले तर आपण देवाची स्तुती गायला कंटाळा करू नये प्रियानो। हालेलुया। प्रभू मी खरंच तुझा आभार मानते दे बाबा। जिकडं पण माझी नजर जाईल तिकडं त्या ठिकाणी तुझी महिमा व्हावी अशी मागणी करते आम्ही। सगळ्या जगाचा रखवाला आहेस पित्या तू। आमच्या जीवनासाठी तू महान उद्देश राखून आहेस। आता सध्या तुझ्याजवळ आमच्यासाठी प्लॅनिंग नाहीये कारण अगोदरच आमच्यासाठी तुझ्याजवळ प्लॅन तयार आहे आणि त्या प्लॅनिंग नुसार पित्या तुझा आत्मा आम्हाला गाईड करत आहे। आम्ही स्वतःला तुझ्या हातात समर्पण करत आहोत पित्या आणि तुझी महिमा तुझी स्तुती तुझी प्रशंसा गातो। तुझ्या सामर्थी गौरवी पवित्र नावाला मी उंचावतो बाबा कारण तुझ्यासारखा कोणी देव नाही तुझ्या समान कोणी नाही। आम्ही तुझा आभार मानतो या संधीबद्दल आम्ही तुझं गौरव करतो। इथून पुढची वेळ आम्ही तुझ्या हातामध्ये देतो दे बाबा। अजून जे कोणी येत आहे त्यांना तुझ्या उपस्थितीमध्ये घेऊन ये आणि तुझी महिमा आम्हा प्रत्येकाद्वारे घेऊन जा। प्रार्थना ऐकली सभा म्हणून येशूच्या नावात मागते मग तू ऐकते त्या आमेन 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 प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया प्रेज द लॉर्ड परमेश्वर नाम में दिव्य गीत गाओ नाचुन गाओ आओ मिलके स्तुति करेंगे यीशु का गुणगान करेंगे। ताली बजाएंगे आओ मिलके स्तुति करेंगे प्रेज द लॉर्ड। आओ मिलके यीशु का गुणगान करेंगे। आओ मिलके स्तुति करेंगे यीशु का गुणगान करेंगे। स्तुति करेंगे यीशु का गुणगान करेंगे। स्तुति करेंगे यीशु का गुणगान करेंगे। ओ हे राजा ओ मसीहा मेरे जीवन का सहारा। ओ हे राजा ओ मसीहा मेरे जीवन का सहारा। नाचेंगे गाएंगे झूम जाएंगे यीशु का गुणगान करेंगे। हम नाचेंगे गाएंगे यीशु का गुणगान करेंगे। आओ मिलके स्तुति करेंगे यीशु का गुणगान करेंगे। आओ मिलके स्तुति करेंगे यीशु का गुणगान करेंगे। ओ हे प्रेमी जीवन दाता मेरे जीवन का सहारा। ओ हे प्रेमी जीवन दाता मेरे जीवन का सहारा। नाचेंगे गाएंगे झूम जाएंगे यीशु का गुणगान करेंगे। नाचेंगे गाएंगे यीशु का गुणगान करेंगे। आओ मिलके स्तुति करेंगे यीशु का गुणगान करेंगे। आओ मिलके स्तुति करेंगे यीशु का गुणगान करेंगे। ओ हे प्रेमी जीवन दाता मेरे जीवन का सहारा। ओ हे प्रेमी जीवन दाता मेरे जीवन का जियारा। नाचेंगे गाएंगे
यीशु का गुणगान करेंगे, हम नाचेंगे गाएंगे, यीशु का गुणगान करेंगे, आवेंगे आवेंगे यीशु का गुणगान करेंगे, आवेंगे आवेंगे यीशु का गुणगान करेंगे। वही मार्ग सत्य जीवन मेरे जीवन का अनुगान है, वही मार्ग सत्य जीवन मेरे जीवन का अनुगान है, नाचेंगे गाएंगे यीशु का गुणगान करेंगे, हम नाचेंगे गाएंगे यीशु का गुणगान करेंगे, स्तुति करेंगे यीशु का गुणगान करेंगे, स्तुति करेंगे यीशु का गुणगान करेंगे। जय जय बोलो जय यीशु की, 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 नाचेंगे गाएंगे झूम जाएंगे यीशु का गुणगान करेंगे, हम नाचेंगे गाएंगे यीशु का गुणगान करेंगे, स्तुति करेंगे यीशु का गुणगान करेंगे, यीशु का गुणगान करेंगे। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। शेजाऱ्याला सांगा, या आपण सगळेजण मिळून देवाचं गौरव करूया, माझ्या बरोबर तुम्ही पण देवाची महिमा करा। प्रेज द लॉर्ड। जर तुम्हाला शांत बसलेला दिसत असेल तर जा, म्हणजे जागा होईल आणि तुमच्या बरोबर आराधना करेल। हालेलुया। नाहीतर तुम्ही त्याला नाही हलवलं तर देव तुम्हाला हलवेल। सांगा शेजाऱ्याला हलवायला शिका। प्रेज द लॉर्ड। हालेलुया हालेलुया, बोलो यीशु मसीह की जय, बोलो यीशु मसीह की जय, हालेलुया हालेलुया, प्रेज गॉड। परत एकदा परमेश्वराचं नाव धन्यवाद गीत गाऊया, एक गीत गाऊया। परमेश्वर के हाथ में जब मुझ में कार्य करते, नाचूंगा मैं जैसा दाऊद नाचता था। दाऊद कसं नाचायचं माहिती का तुम्हाला? बघायचं आहे। बघायचं आहे। हे सगळे येऊन नाचणार आहेत। हालेलुया। हालेलुया। परमेश्वर की आत्मा जब मुझ में कार्य करती है, परमेश्वर की आत्मा जब मुझ में कार्य करती है, गाऊंगा मैं जैसा दाऊद का राजा, गाऊंगा मैं जैसा दाऊद का राजा, गाऊंगा मैं जैसा दाऊद का राजा। परमेश्वर की आत्मा जब मुझ में कार्य करती है, तालियां बजाऊंगा मैं, परमेश्वर की आत्मा जब मुझ में कार्य करती है, तालियां बजाऊंगा मैं, तालियां बजाऊंगा मैं, तालियां बजाऊंगा मैं, परमेश्वर की आत्मा जब मुझ में कार्य करती है, बोलूंगा मैं जैसा दाऊद खुदा था। परमेश्वर की आत्मा जब मुझ में कार्य करती है, बोलूंगा मैं जैसा दाऊद खुदा था। परमेश्वर की आत्मा जब मुझ में कार्य करती है, बोलूंगा मैं जैसा दाऊद खुदा था। परमेश्वर की आत्मा जब मुझ में कार्य करती है, बोलूंगा मैं जैसा दाऊद खुदा था। बोलूंगा मैं जैसा दाऊद खुदा था। हां, हालेलुया। असंच करतील का? जमेल ना? बघू बरं. हां, ठेवा. बघू ना. देवाला तेवढं पण आवडतं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पण एवढं तरी करता आलं पाहिजे देवाच्या उपस्थितीमध्ये. प्रेज द लॉर्ड. शेजारा करताना दिसत नाहीये का तुम्हाला? चिमटा काढायचा, माझी फुल परमिशन आहे। हालेलुया। काय करायचं? चिमटा काढायचा। हा, तुम्ही पण सावध राहा, तुम्ही नाही नाचला तर तुम्हाला पण चिमटा काढण्यात येईल। प्रेज द लॉर्ड। अगर
उपस्थिति में नाचना सीखेंगे तो मैं आज आपको ये विश्वास दिला कि प्रभु आपको बहुत ही से आशीष करेगा। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। इकडचा सांग लाजू नको आणि इकडचा सांग हक्क नको। मास्टर तुला काय म्हणणार नाही। चला फिर से एक बार। हे बघायला मिळतं की आपल्यामध्ये पवित्र आत्मा आहे। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। पवित्र आत्म्याला ड्रम पडलं म्हणजे पवित्र आत्मा आहे असं होत नाही। तुमचं नाचणं दर्शवतं की तुमच्यामध्ये पवित्र आत्मा आहे। हालेलुया, ज्याला देवाच्या उपस्थितीमध्ये हे सगळं करण्याला आनंद मिळतो त्या व्यक्तीमध्ये पवित्र आत्मा आहे। आमेन, आमेन, हालेलुया, हालेलुया, प्रेज लॉर्ड। पुन्हा एकदा ॲक्शन सॉन्ग गाऊन आपण परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया। प्रभु की सेवा करो, करना महान है। हालेलुया, हालेलुया। हिंदी मध्ये पण आहे, अपना बोझ यीशु पे डालो, वो तुमसे प्यार करता है। आणि मराठी मध्ये आपले ओझे येशूवर टाका, तो तुमच्याशी प्रेम करतो। हालेलुया, हालेलुया। प्रभु की सेवा करना महान है, प्रभु की सेवा करना महान है, प्रभु की सेवा करना महान है। चलना प्रभु की रोशनी में, प्रभु की सेवा करना महान है, प्रभु की सेवा करना महान है, प्रभु की सेवा करना महान है। चलना प्रभु की रोशनी में, चलो 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 रोशनी में, चलो 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 रोशनी में, चलो 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 रोशनी में, चला प्रभु की रोशनी में। इकडची हालतच नाही झाली। बाळासाहेब तुम्ही थोडं हेल्प करा। काही नाही, कोणाला तरी बघितल्याशिवाय कोणी हालत नाही। मला बघताय
चल 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 रोशनी में चल 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 रोशनी में चल 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 रोशनी में चला प्रभु की रोशनी में चल 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 रोशनी में चल 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 रोशनी में चल 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 रोशनी में चला प्रभु की रोशनी में प्रभु का वचन बड़ा महान है प्रभु का वचन बड़ा महान है प्रभु का वचन बड़ा महान है चला प्रभु की रोशनी में प्रभु का वचन बड़ा महान है प्रभु का वचन बड़ा महान है प्रभु का वचन बड़ा महान है चला प्रभु की रोशनी में चला चला चल रोशनी में चलो 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 रोशनी में चलो 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 रोशनी में चला प्रभु की रोशनी में हे प्रभु का प्रचंड महान है प्रभु का प्रचंड महान है प्रभु का प्रचंड महान है चला प्रभु की रोशनी में प्रभु का प्रचंड महान है प्रभु का प्रचंड महान है प्रभु का प्रचंड महान है चल 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 रोशनी में चल 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 रोशनी में चल 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 रोशनी में चला प्रभु की रोशनी में चल 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 रोशनी में चल 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 रोशनी में चल 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 रोशनी में चला प्रभु की रोशनी में अपना हो यीशु बड़ा हो वो तुझसे प्यार करता है अपना हो यीशु बड़ा हो वो तुझसे प्यार करता है ऊंचा 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 यीशु को उठाओ ऊंचा 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 यीशु को उठाओ नीचे 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 शैतान को दबाओ नीचे 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 शैतान को दबाओ हालेलुया सच में आज का दिन परमेश्वर ने बनाया हालेलुया देवाच्या उपस्थितीमध्ये एक वेगळा आनंद आहे हालेलुया आता एकदा मराठीमध्ये म्हणायचंय आपले ओझे येशूवर टाका शेजारी सांगा काय कारण हा ते म्हणा ना कारण जो तुमच्यावर प्रेम करतो हालेलुया हालेलुया कारण जो तुमच्यावर प्रेम करतो त्याच्यावरच ओझं टाकायचं असतं हालेलुया मला तुमची पर्वा नाही चिंता नाही काळजी नाही त्याला म्हणून माझं ओझं घे तर त्याला कधीही जमणार नाही हालेलुया चल आपले ओझे आला घेऊन टाकून जायचं प्रेज द लॉर्ड किती लोक जमली किती लोक रेडी आहे तयार आहे प्रेज द लॉर्ड चलो दुसरी बात आपले ओझे येशूवर टाका तो तुझा प्रेम करीतो आपले ओझे येशूवर टाका तो तुझा प्रेम करीतो उंचा 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 येशूला उंचा 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 येशूला उंचा खाली 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 सैतानाला दुर्वा खाली 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 सैतानाला दुर्वा आपले ओझे येशूवर टाका तो तुझा प्रेम करीतो आपले ओझे येशूवर टाका तो तुझा प्रेम करीतो आपले ओझे येशूवर टाका तो तुझा प्रेम करीतो उंचा 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 येशूला उंचा 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 येशूला उंचा खाली 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 सैतानाला दुर्वा खाली खाली खाली
सच में आशीर्वाद हम सबों के पैर के नीचे। आमीन। अगर आप विश्वास करते हैं तो परमेश्वर की महिमा को देगा। हालेलुया, हालेलुया। पुकारते हैं तुझे बघूया किती मोठा आवाज परमेश्वर तुमच्याकडे स्वर्ग सोडून खाली उतरणार आहे। हालेलुया। अगर आप जोर लगाओगे ना, बायबल सांगतं शोधा म्हणजे धोका म्हणजे तुमच्यासाठी उघडलं जाईल। मागा म्हणजे खूप मागितले, आता जरा ठोकूया। हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। जमलाय? अजिबात जमायचं नाही। अचानक आंधी चली और
बढ़ाए शब्द सुना तेरे बंदे का निकाला घर गूंज उठा अचानक चली और बढ़ाए शब्द सुना तेरे बंदे का निकाला घर गूंज उठा तेरे बंदे का निकाला घर गूंज उठा आज भी मेरे गंजन को सुनना चाहते यार भर में हमें अपने हाथ उठाते मैं अपनी रूह खुदा अपनी रूह चेंज करके हमको अपना बना अब तू हाजिर हो गया अपना जलवा दिखा अब तू हाजिर हो गया अपना पुकारते हैं तुझे पुकारते हैं तुझे पुकारते हैं तुझे दिलो जान से खुदा अब तू हाजिर हो गया अब तू हाजिर हो गया अपना जलवा दिखा 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 अचानक आंधी चली और बड़ा एक शब्द सुना तेरे बंदे का हाथ सारा घर गूंज उठा अचानक आंधी चली और बड़ा एक शब्द सुना तेरे बंदे का हाथ सारा घर आज भी वही गर्जन को सुनना चाहते हैं कि यार भर दे हमें अपने हाथ उठा यस लॉर्ड कि यार भर दे हमें अपने हाथ उठाओ कि यार भर दे हमें अपने हाथ उठा दिल से कि यार भर भेज अपनी रूह खुदा अपनी रूह भेज करके हमको अपना बना अब तू हाजिर हो के अपना यस लॉर्ड अब तू हाजिर हो के अपना अब तू हाजिर हो के अपना यस हालेलुया लॉर्ड थँक यू जीसस या टाळ्या वाजून देव आपल्याला धन्यवाद द्या. पवित्र आत्मा जो आपल्यामध्ये आहे त्याचे स्वागत आदर करूया त्याच्या महान नावाला उंचावूया त्याची स्तुती त्याची महिमा त्याची प्रशंसा करूया हालेलुया प्रेज द लॉर्ड अशा शब्दाने त्याची महिमा गाऊया थँक यू लॉर्ड जीसस थँक यू होली स्पिरिट थँक यू मास्टर वी वर्शिप यू लॉर्ड वी ऑनर यू इन द नेम ऑफ जीसस तेरे नाम को हम धन्यवाद देंगे सच में तू हाजिर है यहाँ पर तू हाजिर है पिता तू यहाँ पर हाजिर है तेरे लोगों के लिए तेरा जो प्यार है उनसे जो दया है उन पर इसके लिए तू यहाँ पर हाजिर है मैं तेरे नाम को धन्यवाद देती हूँ सच में दुआ में शब्द ना रहे आंसू ही बयां करे जो कहना चाहूँ तुझसे मैं तेरा ये आंसू है तो बह रहे पर हारा नहीं हूँ मैं ईमान भी तुझ में है मेरा गर बिखरा सा हूँ तू सवार लेगा गर टूटा मैं हूँ तू संभाल लेगा आमीन हालेलुया
जो कहना चाहूँ तुझसे मैं खुदा, ये आंसू है तो बह रहे, पर हारा नहीं हूँ मैं। ईमान भी तुझ में है मेरा, दुआ में शब्द ना रहे, आंसू ही बहा रहे। कहना चाहूँ तुझसे मैं खुदा, ये आंसू है तो बह रहे, पर हारा नहीं हूँ मैं। ईमान भी तुझ में है मेरा, पर बिखरा सा हूँ तू संभाल लेना, पर टूटा मैं हूँ तू संभाल लेना, पर बिखरा सा हूँ तू संभाल लेना, पर टूटा मैं हूँ तू संभाल लेना। पंखों तले मुझ पाएगा मुझे, उंगलियों को मेरे थाम के तू चलाएगा मुझे। तू साथ रहेगा, अंधेरों में भी तुझको गिरने ना देगा। पंखों तले उंगलियों को मेरे थाम के तू चलाएगा मुझे। तू साथ रहेगा, अंधेरों में भी तुझको गिरने ना देगा। सच में पिता, मेरी उंगलियों को थाम कर तू मुझे चलाने वाला परमेश्वर है। अंधेरों में भी तू मुझे गिरने नहीं देगा। पंखों तले उठाकर तू मुझे अपने पास बिठाने वाला परमेश्वर है। मैं तेरे जीवित नाम को धन्यवाद देती हूँ, मैं तेरी आराधना करती हूँ, तेरे नाम को ऊंचा उठाती हूँ। Thank you, Lord. आया हूँ पास में तेरे, लेकर सारी ख्वाहिशें, पर सबसे ज्यादा तू ही चाहिए। कोई समझे ना मुझे, चाहे कोई कुछ कहे, पर सबसे ज्यादा तू ही चाहिए। मी आलो देव बाप्पा तुझ्याकडे, तुझ्या चरणाजवळ आलोय। मी पुष्कळ मागण्या घेऊन आलोय तुझ्याजवळ, पण मला तू हवायस। कारण हे सगळं जरी माझ्याकडे असलं आणि जर तू नाहीयेस तर मी काही कामाचं नाहीये। म्हणून मी तुझ्याकडे आलोय विनंत्या घेऊन, पण मला तुझी गरज आहे। मी म्हणत आहे की मला सगळ्यांपेक्षा जास्त तू पाहिजेस। कुणी समजत नाही मला कुणी ओळखत नाही, त्या माझं मन कुणाला माहित नाही, पण तुला सगळं माहितीये। तू हृदय अंतःकरण मन विचार जाणणारा परमेश्वर आहे। मी तुझे आभार मानते। आया हूँ पास में तेरे, लेकर सारी ख्वाहिशें, पर सबसे ज्यादा तू ही चाहिए। कोई समझे ना मुझे, चाहे कोई कुछ कहे, पर सबसे ज्यादा तू ही चाहिए। कर बिखरा सा हूँ तू संभाल लेगा, कर टूटा मैं हूँ तू संभाल लेगा, कर बिखरा सा हूँ संभाल लेगा, कर टूटा मैं हूँ तू संभाल लेगा।
चलाएगा मुझे तू साथ रहेगा अंधेरों में भी मुझको गिरने न देगा समय दुआ में शब्द ना रहे आंसू भी बया करे जो कहना चाहूँ तुझसे मैं खुदा ये आंसू है तो बह रहे पर हारा नहीं हूँ मैं ईमान भी तुझ में है मेरा दुआ में शब्द ना रहे आंसू ही बया करे जो कहना चाहूँ तुझसे मैं खुदा ये आंसू है तो बह रहे हारा नहीं हूँ मैं ईमान भी तुझ में पर बिखरा सा हूँ तू सवार लेगा पर टूटा मैं हूँ ये समय पर बिखरा सा हूँ इसलिए अब है हमारे परमेश्वर धन्यवाद करते और तेरी महिमा स्तुति करते प्रभु तेरे वचन से उससे बात कर तेरे वचन को और आमीन में मैं स्वीकार आमीन। परमेश्वर पिता तेरी महान उपस्थिति के लिए धन्यवाद देते तेरी स्तुति करते हैं पिता और प्रभु जी तेरी सामर्थ के बिना और तेरी उपस्थिति के बिना हम कुछ भी नहीं है प्रभु पिता और प्रभु जी हमारा हृदय और हमारा जीवन लेकर प्रभु जी हमारी प्रार्थनाओं की प्रभु जी प्रभु प्रार्थनाओं को लेकर हम तेरे चरणों में आए पिता और प्रभु जी हम ये विश्वास करते हैं कि हम खाली हाथ नहीं जाएंगे जैसा तेरा वचन कहता है पिता कि छोटी बातों को तो तुच्छ नहीं जानता पिता बल्कि उन्हें संवारता है उन्हें प्रभु जी बढ़ाता है और प्रभु जी उन बातों को आशीषित करता है पिता हमारे मन में छोटा सा विश्वास है हमारे मन में पिता छोटी सी प्रभु जी आशा है पिता कि हमारा परमेश्वर हमें खाली हाथ नहीं जाने देगा बल्कि हमें आशीषित करेगा हमारा जीवन उस शांति और आनंद के साथ भरेगा प्रभु जी और उस विश्वास को तेरे पवित्र और सामर्थ्य के हाथों में हम सौंप देते जैसे उस बच्चे ने पिता अपने पास प्रभु जी रखी हुई 5 रोटियां और 2 मछली तेरे हाथ में दी पिता और तूने उन्हें बढ़ाया बहुगुणित किया और बहुत आयत से बढ़ाते हुए पिता और प्रभु जी 5000 लोगों को प्रभु जी तूने उससे खाना खिलाया आशीषित किया और प्रभु जी धन्यवाद देते उस प्रभु जी उस सामर्थ्य कार्य के लिए पिता वैसे ही पिता आज हमारे पास जो है पिता हम तेरे पास लेकर आए पिता और प्रभु जी हमारे द्वारा होने दे पिता कि अनेक लोग जो प्रभु जी आस लगाए बेटे वो आशीषित होने पाए हमारे द्वारा होने दे पिता कि हजारों लोगों में पिता तेरी शांति और तेरी महिमा प्रकट होने पाए प्रभु ऐसा होने दे हमारी प्रार्थनाओं को सुना धन्यवाद सारा आदर और महिमा हम तुझे देते यीशु मसीह के सामर्थ्य नाम में मांगते आमीन बैठ जाए सब हालेलुया प्रेज़ द लॉर्ड हालेलुया परमेश्वर की महान उपस्थिति हमारे बीच में है अभी इस वक्त और पिछले हफ्ते का जो मैसेज है हमारा उस मैसेज को आगे बढ़ाएंगे और उसी में से जो लिंक है उस लिंक को हम देखते जाएंगे क्योंकि परमेश्वर हमारे विश्वास को बढ़ाना चाहते हैं परमेश्वर हमारे छोटे से विश्वास के द्वारा बहुत बड़ी बड़ी बातों को करना चाहता है हालेलुया यहाँ पर कौन ऐसा है कि जो विश्वास करते कि छोटी बातों के द्वारा बहुत ऐसे बढ़ाने के लिए परमेश्वर सामर्थ्य है हालेलुया उन विश्वास होता असा की छोटीशी गोष्ट सुद्धा परमेश्वर खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाहतो हालेलुया आणि त्याच गोष्टी आज आपण बायबलमध्ये पाहणार आहोत माझ्याबरोबर काढा जकरियाचं पुस्तक 4 अध्याय आणि 10 वचन जकरिया की किताब उसका 4 अध्याय 10 पद पढ़ेंगे जब परमेश्वर उसमें होता है तो थोड़ा भी बहुत हो जाता है इन बातों को हम आज देखने जा रहे हैं ठीक है पढ़ेंगे ब्रदर तर कार्याच्या अल्परंगाचा दिवस कोणी तुच्छ मानतो काय ते 7 डोळे जेरुबाबेलच्या हातातील कळपा आनंदाने पाहतील
ते परमेश्वराचे डोळे जगभर फिरत असतात. हालेलुया. परमेश्वर यहाँ पर ऐसा कहता है कि जो कौन है जो छोटी बातों को दिन को तुच्छ समझता है, जबकि यावे की 7 आंखें जो सारी पृथ्वी पर नजर रखती है, जब वे यह देखेगी कि चुना हुआ चोटी का पत्थर जरुब्बाबेल के हाथ में है, तो वे आनंदित होगी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि याचा सारांश, या वचनाचा सारांश असा आहे की परमेश्वर छोट्या आरंभाला तुच्छ मानत नाही. बाजूला सांगा, परमेश्वर छोट्या आरंभाला तुच्छ मानत नाही. परमेश्वर आपके अंदर जो छोटा विश्वास है उसको तुच्छ नहीं जानता. भले ही तो छोटा असेल, खूप तुम्हाला असं वाटत असेल की त्या छोट्याशा विश्वासामुळे काही होऊ शकत नाही. प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस आपल्या शिष्यांना एक महत्वाचा धडा देत होता, विश्वासाचा धडा त्याला म्हणतात, आणि तो विश्वासाचा धडा देत असताना प्रभू येशू ख्रिस्तानं खूप मोठ्या मोठ्या बियांचं उदाहरण शिष्यांना दिले नाही, तर एखाद्या एक छोट्या, ज्याला आपण असं म्हणतो की त्या बीला आपण अतिशय दुर्लक्षित अशा प्रकारे मानतो, पण त्याचं उदाहरण प्रभू येशू ख्रिस्तानं दिलं. आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला की मोहरीच्या दाण्या इतका जरी तुमच्यामध्ये विश्वास असेल तरी तुम्ही त्या डोंगराला असं म्हणाल की इथून उपटून समुद्रात टाकला जा, त्यावेळेस तो तुमच्या त्या मोहरीच्या दाण्याएवढ्या विश्वासानं डोंगर उठेल आणि समुद्रामध्ये टाकला जाईल. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त मोठं उदाहरण देऊ शकला असता. प्रभू येशू ख्रिस्त खूप मोठ्या फळांचं आणि मोठमोठ्या आकाराच्या वस्तूंचं उदाहरण देऊ शकला असता, पण प्रभू येशू ख्रिस्तानं या छोट्याशा दाण्याचं, मोहरीच्या दाण्याचं उदाहरण देण्याचं कारण काय होतं? कारण प्रभू येशू ख्रिस्ताला चांगल्या प्रकारे ठाऊक होतं की जर देवामध्ये ती गोष्ट आहे तर निश्चित अर्थाने ती खूप मोठी आहे. प्रेज द लॉर्ड. मग त्याची साईज किती मोठी आहे याच्यावर काही मॅटर करत नाही. आपला देव अतिशय साईज मध्ये मोठा आहे. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्त बायबल असं सांगतं की जर देव स्वर्गामध्ये बसला तर पृथ्वीवर त्याचे पाय टिकू शकतात. देव इतका, प्रेज द लॉर्ड. जर मग देव इतका मोठा आहे तर साईज, तुमच्या विश्वासाची साईज किती आहे या गोष्टी मॅटर करत नाही. या गोष्टीला काही महत्व नाहीये. तुमच्या आतमध्ये जे काही परमेश्वराने तुम्हाला देऊ केलेलं आहे, जे तुम्ही स्वतः आतमधून ते देऊ केलं, परमेश्वराला देऊ करताय, त्या गोष्टी किती छोट्या आहेत या गोष्टी काहीही मॅटर करत नाहीत, किंवा त्याचं काही इतकं महत्व नाहीये. कारण परमेश्वर मात्र त्याच्यावर ज्यावेळेस परमेश्वर येतो किंवा परमेश्वराचा आशीर्वाद त्याच्यावर येतो, त्यावेळेस मात्र खूप मोठ्या गोष्टी त्याच्यातून निर्माण होऊ शकतात. कारण बऱ्याच लोकांना असं वाटतं, बऱ्याच लोकांना काय वाटतं माहितीये की माझ्याजवळ खूप छोटंसं धन आहे, माझ्याजवळ खूप छोटासा विश्वास आहे, माझं शरीर काठी जी आहे ती खूप छोटी आहे, मी उंचीनं खूप मोठा नाहीये, मी शरीरानं जास्त धडधाकट नाही, मी कमकुवत अशा प्रकारचा व्यक्ती आहे, आणि माझ्याकडे अशा प्रकारच्या मोठ्या अशा गोष्टी नाहीयेत की ज्या मी देवाला देऊन प्रसन्न करू शकेन आणि त्याच्याकडून काहीतरी मोठं प्राप्त करू शकेन. पण ज्यावेळेस परमेश्वर तुमच्या या छोट्या विश्वासाकडे, छोट्या शरीर यष्टीकडे, त्याच प्रकारे छोट्याशा अशा गोष्टीकडे पाहतो, त्यावेळेस त्याला परमेश्वर त्यामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी पाहतो की जे तुमचं आतमध्ये असलेलं छोटी गोष्ट आहे त्याच्याकडे तो पाहत नाही, तर त्याच्या साईज कडे पाहून तो असं म्हणतो की हे जरी छोटा असलं त्याच्यावर मी आशीर्वाद देणार. शमौन स्त्री ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्तासोबत बोलत होती त्यावेळेस एक महत्वाची गोष्ट आहे, तिला स्वतःला असं वाटत होतं की याला पाणी पाजण्यासाठी मी योग्य व्यक्ती नाही, आणि ती म्हणाली पण असं की मी, माझ्या हातून तुम्ही पाणी प्यावं याच्या योग्य मी नाही. पण प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला की मला तुझ्याकडून पाणी हवंय. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि तुम्हाला माहिती आहे, तुच्छ असणारी स्त्री, जिला नावं ठेवलं जात होतं, जिच्या विषयी कुठल्याही प्रकारच्या चांगल्या गोष्टी बोलल्या जात नव्हत्या, आजपर्यंत पापातच जगणारी एक छोटीशी भेट झाली प्रभू येशू ख्रिस्तासोबत. त्यांचं संभाषण कदाचित 15 मिनिटाचं असेल, अर्धा तासाचं असेल, पण त्या 15-20 मिनिटाच्या संभाषणामध्ये तिचं संपूर्ण लाईफ बदल, तिचं संपूर्ण जीवन बदल, तिच्या जीवनातून इतक्या मोठ्या गोष्टी बाहेर पडल्या की एका व्यक्तीच्या विश्वासाने संपूर्ण नगर बदलण्यात आलं. हालेलुया. संपूर्ण नगर बदल, संपूर्ण नगराने एक व्यक्ती जाऊन विश्वासाने सांगते, आणि तिच्या बोलण्याकडे आणि तिच्या शब्दाकडे पाहून, तिच्या जीवन बदलणाऱ्या गोष्टीकडे पाहून संपूर्ण नगर बदलून जातं.
हालेलुया. परमेश्वर हे पाहत नाही की तुम्ही किती कोणत्या जातीतून आहात. परमेश्वर हे पाहत नाही की तुम्ही कोणत्या धर्मातून आहात. परमेश्वर हे पाहत नाही की तुमची उंची किती आहे, तुमचं शिक्षण किती आहे, तुमच्या मध्ये विश्वास किती मोठा आहे. परमेश्वर हे पाहतो की तुम्ही ते घेऊन येशूकडे आलाय का, परमेश्वराकडे ते घेऊन आलेला आहे का. या गोष्टीला मात्र निश्चित अर्थाने महत्व आहे. कारण माझा छोटासा विश्वास मी आज तुझ्याकडे घेऊन आलो आणि त्या छोट्याशा विश्वासाला मी तुझ्या चरणाजवळ समर्पित करतो आणि त्याच्यात वाढ करणं हे तुझं काम आहे. माझ्याकडे छोटंसं धन आहे पण मी तुझ्याकडे घेऊन आलो. मला माहित नाही की हे कसं वाढणार, मला माहित नाही. माझ्याकडे एक छोटीशी नोकरी आहे, मला महिन्याला छोटासाच पगार मिळतो, पण मी हे तुझ्याकडे घेऊन आलो. मला माहित नाही ही छोटीशी नोकरी आहे, याच्यात कसं आशीर्वादित व्हायचं मला काय माहित नाही, मला काही कल्पना नाही. माझा छोटासा बिझनेस आहे, छोटं दुकान आहे माझं, आणि त्या छोट्या दुकानातून कसा आशीर्वाद मिळवायचा मला माहित नाही. पास्टर सांगतात खरे, देवा तुझं वचन सांगतं खरं, बायबलमध्ये लिहिलेलं आहे की हे मिळणार म्हणून, पण मला माहित नाही की हे छोट्याशा दुकानातून तू मला कसं काही वाढवशील, मला काही कल्पना नाही. पण तुम्हाला ठाऊक आहे, ज्यावेळेस तुम्ही ते छोटंसं दुकान देवाच्या उपस्थितीने भरून टाकता, त्या ठिकाणी त्या छोट्याशा दुकानात देवाची प्रार्थना करायला चालू करता, त्या छोट्याशा घरामध्ये जी एक रूम असेल कदाचित, पण त्या छोट्याशा एक रूम मध्ये किंवा 2 रूम मध्ये ज्या वेळेस तुम्ही प्रार्थना करायला चालू करता, देवाला म्हणता की प्रभूजी या माझ्या छोट्याच रूम आहे, 10 बाय 10 ची छोटीची रूम आहे, मला माहित नाही ही कशी आशीर्वादित होईल. या छोट्याशा घरातून मी कशा प्रकारे माझी स्वप्न पूर्ण करू शकेन, माझ्या मुलांची स्वप्न कशी पूर्ण होतील, माझ्या घरातल्या लोकांच्या माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत देवा, आणि ह्या कशा पूर्ण होतील मला काहीच कल्पना नाही. पण देवा मला मात्र एवढं माहिती आहे की मी तुझ्याकडे घेऊन येतो. हे माझं 2 रूम तुझ्या उपस्थितीने भरून जाऊ दे, हे माझं छोटंसं दुकान तुझ्या उपस्थितीने भरून जाऊ दे, हे माझं छोटंसं धन आहे मी तुझ्या हातात देतो, ही माझी नोकरी आहे, एक छोटासा टेबल, ही माझी दुनिया आहे देवा, ही तुझ्या हातात देतो. प्रेज द लॉर्ड. लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही हे देवाच्या हातात देता त्यावेळेस देव त्याला मोठं करायला समर्थ आहे. कारण आपला देव हा छोट्या अंतःकरणामध्ये, या अंतःकरणात जे परमेश्वर असं म्हणतो की मी जर स्वर्गात बसलो तर पृथ्वीवर माझे पाय असतात, इतका मोठा परमेश्वर आपल्याच्या छोट्या एवढ्या हृदयामध्ये राहतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. कारण परमेश्वराचं आपल्या देवाला इतकीच अपेक्षा आहे की तुम्ही ते देवाच्या हातामध्ये समर्पित करा, तुम्ही ते देवाच्या हातामध्ये द्यावा. देवाला म्हणावं की हा प्रभूची विश्वास मी तुझ्याकडे घेऊन आलो, मला माहित नाही हे कसं वाटणार, मला माहित नाही की यामध्ये कशी प्रगती होईल, पण माझा हा विश्वास आहे की तू करशील. हालेलुया. आणि ज्या वेळेस तुम्ही हा विश्वास ठेवता त्यावेळेस परमेश्वर ते करायला समर्थ असतो. वाचा माझ्या बरोबर पुन्हा एकदा निर्गमाचं पुस्तक, निर्गमाचं पुस्तकाचा 3रा अध्याय. हालेलुया. निर्गमाचा 3रा अध्याय आणि त्याचं वचन जे आहे ते मी सांगतो. तिसऱ्या वचनापासून 4 किंवा 3 आहे. तेव्हा मोशे म्हणाला, परमेश्वराच्या भेटी विश्वास करतो. बरोबर. तेव्हा मोशे म्हणाला, 2 पासून वाचा, 2 पासून 5 पर्यंत वाचा. तेव्हा परमेश्वराच्या दूताने एका झुडपातून अग्निज्वालेत त्याला दर्शन दिले. त्याने दृष्टी लावली तर झुडूप अग्नीने जळत असून ते भस्म झाले नाही असे त्याला दिसले. तेव्हा मोशे म्हणाला, मी आता तिकडे जाऊन हा काय चमत्कार आहे, ते झुडूप का भस्म होत नाही ते पाहतो. ते पाहण्यास मोशे तिकडे वळला. असे परमेश्वराने पाहिले आणि झुडपातून देवाने त्याला हाक मारून म्हटले, मोशे मोशे. तेव्हा तो म्हणाला, काय आज्ञा. देव त्याला म्हणाला, इकडे जवळ येऊ नकोस, तू आपल्या पायातले जोडे काढ, कारण ज्या जागी तू उभा आहेस ती भूमी पवित्र आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. यावेळेस या ठिकाणी मोशेची आणि परमेश्वराची भेट आपण पाहतो, आणि मोशेची परमेश्वराची भेट या ठिकाणी होत असताना आपल्याला एक गोष्ट पाहायला मिळते की ज्यावेळेस मोशे परमेश्वराच्या त्या भेटीमध्ये प्रथम ज्यावेळेस प्रभू परमेश्वर त्याला पाचारण करतो त्यावेळेस एक प्रामुख्याने एक गोष्ट त्या ठिकाणी पाहायला मिळते की ज्यावेळेस मोशेला परमेश्वर बोलवतो, त्याला म्हणतो की ही भूमी पवित्र आहे आणि या भूमीवर अगोदर काय कर, तू जोडे काढून घे. आणि देव त्याला सांगतो की तुला इस्रायल लोकांना मिस्र देशाच्या गुलामगिरीतून काढण्यासाठी जायचं आहे. त्यावेळेस परमेश्वर त्याला एक प्रश्न विचारतो आणि तो प्रश्न मला वाटतं 5व्या वचनामध्ये आहे, किती 6व्या वचनामध्ये,
6व्या वचनामध्ये वाचा. तो आणखी म्हणाला, मी तुझ्या पित्याचा देव, अब्रामाचा देव, इसाकाचा देव, याकोबाचा देव आहे. तेव्हा मोशेने आपले तोंड झाकले, कारण देवाकडे पाहण्यास तो भ्याला. प्रेज लॉर्ड. ते नाही, दहावं वचन वाचा बरं, 10 पासून पुढे वाचा. तर आता चल, तू मिस्र देशातून माझे लोक इस्रायल वंशज यांना बाहेर काढावे, म्हणून मी तुला फारोकडे पाठवतो. तेव्हा मोशे देवाला म्हणाला, फारोकडे जाऊन इस्रायल वंशजांना मिस्रातून काढून आणणारा असा मी कोण? देव म्हणाला, खचित मी तुझ्याबरोबर असते. मी तुला पाठवले याची खूण हीच, तू लोकांना मिस्रातून काढून आणल्यावर याच डोंगरावर तुम्ही देवाची सेवा करा. तेव्हा मोशे देवाला म्हणाला, पहा, मला तुमच्या पूर्वजांच्या देवाने तुमच्याकडे पाठवले आहे. असे मी इस्रायल वंशजांकडे जाऊन त्यांना सांगितले असता त्याने नाव काय असे मला ते विचारते, तेव्हा मी त्यांना काय सांगू? तेव्हा देव मोशेला म्हणाला, मी आहे तो आहे. तू इस्रायल वंशास सांग, मी आहे, याने मला तुझ्याकडे पाठवले आहे. आणखी देवाने मोशेला सांगितले, तू इस्रायल लोकांना सांग, तुझ्या पूर्वजांचा देव, अब्रामाचा देव, इसाकाचा देव, याकोबाचा देव परमेश्वर याने तुला तुमच्याकडे पाठवले आहे. हेच माझे सनातन नाव आहे व याच नावाने पिढ्यानपिढ्या माझे स्मरण होईल. 4था अध्याय 3रं वचन, 2रं आणि 3रं वचन वाचा बरं. तेव्हा परमेश्वर त्याला म्हणाला, तुझ्या हातात ते काय आहे? तो म्हणाला, काठी आहे. त्याने म्हटले, ती जमिनीवर टाक. ती त्याने टाकताच तिचा साप झाला. प्रेज लॉर्ड. या ठिकाणी परमेश्वराने एवढं सगळं पाचरणाच्या गोष्टी जेव्हा सांगितल्या त्यावेळेस मोशेच्या अंतःकरणामध्ये खूप काही प्रश्न होते. मोशेला असं वाटलं की परमेश्वर आता मला माझ्या सगळ्या बकऱ्या द्यायला सांगेल, परमेश्वर मला माझ्या सगळ्या सासऱ्याचं जे धन आहे ते सगळं धन द्यायला सांगेल. चल, तुझं सगळे बकऱ्या घेऊन चल, मी तुला मिस्र देशातून इस्रायल लोकांना बाहेर काढण्यासाठी बोलवत आहे. पण परमेश्वराने एक साधा प्रश्न 4थ्या अध्यायामध्ये 2ऱ्या आणि 3ऱ्या वचनामध्ये परमेश्वराने त्याला विचारला आणि त्याला काय सांगितलं की तुझ्या हातामध्ये काय आहे? बाजूला विचार की तुझ्या हातामध्ये काय आहे? परमेश्वराने त्याला नेहमी विचारलं, तुझ्या घरी काय आहे, किंवा तुझ्याजवळ किती संपत्ती आहे, तुझा बँक बॅलन्स किती आहे, सासऱ्याने तुला काय काय दिलेलं आहे, किंवा आजपर्यंत तू 40 वर्षामध्ये काय काय साठवून ठेवलंस. परमेश्वर त्याला एक सिंपल प्रश्न विचारतो. तो काय म्हणतो की तुझ्या हातामध्ये काय आहे? आणि तो काय म्हणतो, माझ्या हातात काठी आहे, माझ्या हातामध्ये काठी आहे. आणि परमेश्वर म्हणतो ती जमिनीवरती टाक. आणि ज्यावेळेस ती जमिनीवरती टाकण्यात येते त्यावेळेस त्याचा साप होतो. आणि साप झाल्यानंतर मोशे घाबरतो, पळायला लागतो. परमेश्वर म्हणतो त्याचं शेपूट धर पुन्हा एकदा. आणि ज्या वेळेस त्या सापाचं शेपूट धरण्यात येतं पुन्हा एकदा ती काठी बनते, तीच काठी जी मोशेच्या हातामध्ये. प्रेज द लॉर्ड. पुन्हा एकदा परमेश्वर त्याला म्हणतो की तुझा हात अंगरख्यामध्ये टाक. आणि अंगरख्यामध्ये टाकल्यानंतर त्यावेळेस त्याच्या हाताला पूर्णपणे कोड आलेलं दिसतं. प्रभू त्याला पुन्हा एकदा म्हणतो की तो हात पुन्हा एकदा अंगरख्यामध्ये टाक. आणि अंगरख्यामध्ये पुन्हा एकदा टाकल्यानंतर बाहेर काढतो. त्यावेळेस असं पाहण्यात येतं की तो हात पूर्वच झालेला असतो, कुठल्याही प्रकारचे कोड नसतात. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराने ज्या वेळेस त्याला बोलवलं त्यावेळेस त्याला त्याची संपत्ती, बँक बॅलन्स, त्यानं आजपर्यंत जमा केलेल्या सगळ्या गोष्टी, कुठल्याही गोष्टी मागितल्या नाहीत. केवळ त्याला एवढंच विचारलं की तुझ्या हातामध्ये काय. आणि ती काठी जी आहे ना, ती काठी घेऊन, केवळ काठी घेऊन मिस्र देशाला पाठवलं. प्रेज द लॉर्ड. तो फारो समोर ज्यावेळेस उभा राहिला त्यावेळेस त्याच्याकडे अधिकार नव्हता, सामर्थ्य नव्हतं, संपत्ती नव्हती, त्याच्याकडे काही नव्हतं, केवळ एक काठी होती. आणि ती काठी त्यानं टाकली जमिनीवरती, त्यावेळेस साप झाला. फारोचे पण जादूगार आले, जादूगारांनी पण आपापल्या काठ्याचं काय केलं, साप तयार केला. पण बायबल सांगतं असं की मोशेच्या काठीने किंवा मोशेच्या सापाने त्या सगळ्या सापांना घेऊन टाकलं. आणि त्यावेळेस फारोला कळालं की हा कोणी साधारण माणूस नाही, तर हा देवाने पाठवलेला माणूस आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लक्षात घ्या, ज्या वेळेस देव तुम्हाला बोलवतो त्यावेळेस तो खूप मोठ्या गोष्टी तुमच्याकडून मागत नाही. जे काही तुमच्याजवळ अवेलेबल आहे ते तुम्हाला द्यायचं. प्रेज द लॉर्ड. छोटीच गोष्ट. मोशेकडे काय होतं अवेलेबल? त्याची काठी अवेलेबल. आणि काठीला काही पैसे लागणार नाही, काठीला काही द्यावं लागणार नाही. एक छोटीशी गोष्ट, देवानं त्या काठीचा एवढा सामर्थ्य उपयोग करून घेतला. तुम्हाला माहिती आहे, तीच काठी त्याला तांबड्या समुद्रावरती मारली आणि त्याच काठीद्वारे
तांबडा समुद्र दुभागलेला. तीच काठीची 40 वर्षापर्यंत कदाचित त्याला सांभाळली असेल. इतक्या वर्षापासून मेंढरांना वळवण्यासाठी आणि मेंढरांना सांभाळण्यासाठी, त्यांच्यासाठी, आणि त्याला कदाचित डोंगरावर चढायचा तर त्याला आधार बनत असेल. ती साधारण काठी, त्या काठीचा परमेश्वराने इस्रायल लोकांना मिस्र देशातून बाहेर काढण्यासाठी, चमत्कार करण्यासाठी परमेश्वराने उपयोग करून घेतला. तीच काठी जर साफ झाला, तीच काठी त्याला नाईल नदीवरती मारली, त्यावेळेस त्या पाण्याचं रक्त झालं. तीच काठी ज्यावेळेस समुद्रावर मारली, त्याच काठीद्वारे तो तांबडा समुद्र दुभागण्यात आला. तीच काठी त्यानं दगडावरती मारली, त्या दगडातून पाणी निघालं. हालेलुया. त्याच काठीद्वारे 2 वेळा पाणी काढलं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस तुम्ही तुमच्या हातामध्ये जे आहे ते देवाला देता, जे छोटच आहे, कदाचित ते छोटं असेल, तुम्हाला असं वाटत असेल की हे छोटं आहे, मी काय दिलं तर काय होणार आहे, पण ती छोटीशी गोष्ट जी तुम्हाला महत्वाची वाटत नसेल, तुम्हाला असं वाटत असेल याद्वारे काय होऊ शकतं, तर त्याद्वारे परमेश्वर करून दाखवतो. हालेलुया. त्या छोट्याशा गोष्टीद्वारे, एक छोटीशी गोष्ट होती काठी, त्याला कधी वाटलंही नसेल स्वप्नामध्ये की या काठीद्वारे परमेश्वर काम करू शकतो. या काठीद्वारे परमेश्वर इतकं मोठं सामर्थ्य काम करू शकतो. 40 वर्षापर्यंत मोठ्या मोठ्या गोष्टी मोशेनं त्याच काठीद्वारे होताना पाहिल्या. ती काठी सामर्थ्य नव्हती, त्याला सामर्थ्य बनवणारा परमेश्वर सामर्थ्य होता. हालेलुया. त्या काठीमध्ये कोणतीही शक्ती नव्हती, कोणताही महान सामर्थ्य, महान गोष्टी नव्हत्या, पण ज्यावेळेस परमेश्वराची शक्ती त्याच्यामध्ये आली, ज्यावेळेस प्रभूने त्याला प्रश्न विचारला तुझ्या हातात काय, त्यावेळेस मात्र ती काठी सामर्थ्य बनली होती. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस तुमचं दुकान छोटंच आहे, मी जसं सुरुवातीला सांगितलं, तुमचं तेच घर, तुम्हाला असं वाटतं या घरातून काय होणार आहे, पण परमेश्वर त्या घरातून सुद्धा सामर्थ्य काम करू शकतो. हालेलुया. आज ज्यावेळेस आपण इथे बसतोय, त्यावेळेस कित्येक लोक इथे येऊन साथ देतात, मी पाहतो, आणि ते म्हणतात की या चर्चच्या द्वारे, या चर्च मधल्या प्रार्थनांच्या द्वारे, वर्षिपद्वारे परमेश्वराने मला आशीर्वादित केलं, परमेश्वराने माझ्या जीवनामध्ये आशीर्वाद केलं. तुम्हाला माहिती आहे, ज्यावेळेस 3 लोक बसायचे, केवळ 3 लोक या ठिकाणी प्रार्थना करायला बसायचे, आणि सुरुवातीला ज्यावेळेस काही लोक मला प्रश्न विचारायचे, पास्टर इतक्या लांब तुम्ही अगदी तिथं जिथं कोणीही राहत नाही त्या ठिकाणी तुम्ही चर्च बांधलेला आहे, तिथं येणार कोण प्रार्थनेसाठी? आम्ही विश्वासानं प्रार्थना करायचो. प्रतिमा असेल, मी असेल, आम्ही विश्वासानं प्रार्थना करायचो, प्रभू या ठिकाणी तू लोकांना घेऊन येशील. आज भलेही 3 लोक असतील, पण येणाऱ्या दिवसामध्ये मात्र परमेश्वर महान मोठं काम करणार, हजारो लोक आशीर्वादित होतील. आणि आज कित्येक तरी लोकांना देवाने आशीर्वाद दिलेला आपल्याला पाहिलेला आहे. अनेकांचं जीवन बदललेलं आपण पाहिलं, अनेकांच्या जीवनात शांती आलंय, आनंद आला, आरोग्य मिळालं. त्याच प्रकारे देवापानं त्यांच्या जीवनामध्ये असलेलं दुःख दूर केलं. वेगवेगळ्या लोकांचं व्यसन सुटलेलं आपल्याला पाहायला मिळालं. अनेकांच्या जीवनामधून जे कुटुंब विस्कळीत झाले होते, ते कुटुंब एकत्र आलेले याच ठिकाणी आपण पाहिलेले आहे. याच ठिकाणी आपण पाहिले की अनेकांच्या घरामध्ये आनंद आलेला आहे, अनेकांचा व्यवसाय या ठिकाणाहून परमेश्वराने उभा केलेला आहे. या ठिकाणाहून आशीर्वाद देऊन परमेश्वराने, या बिल्डिंग मध्ये काही सामर्थ्य आहे का? नाही. या बिल्डिंगला सामर्थ्य बनवणारा परमेश्वर सामर्थ्य. या बिल्डिंग मध्ये काय सामर्थ्य आहे का? या वर्षिप मध्ये आम्ही जे कमकुवत माणसं आहोत त्यांच्यामध्ये काही सामर्थ्य आहे का? नाही. तर परमेश्वराने जे शब्द आमच्यामध्ये दिलेले आहेत त्या शब्दाला सामर्थ्य. जो परमेश्वर आमच्या द्वारे काहीतरी काम करणार आहे तो परमेश्वर सामर्थ्य आहे. या ठिकाणी असलेला कोणीही एक छोटासा व्यक्ती सुद्धा सामर्थ्य नाहीये, तर देव त्याला सामर्थ्य बनवतो. हालेलुया. तुमच्याकडे छोटीशी गोष्ट असू दे, ती देवाच्या हातात द्या. मोशेनं ती देवाच्या हातात दिली आणि देवाला म्हणाला, प्रभू ही काठी साधारण काठी, माझ्याकडे काही नाहीये दुसरं, पण परमेश्वर म्हणाला या काठीद्वारे मी सामर्थ्य काम करणार. आणि देवाने ते करून दाखवलं. देव ते करायला समर्थ आहे. लक्षात घ्या. तुम्ही असं समजू नका की माझ्याकडे ह्या छोट्याशा गोष्टी आहेत त्याच्याद्वारे परमेश्वर काय काम करेल, पण ज्यावेळेस तुम्ही असं म्हणता की या छोट्याशा गोष्टीद्वारे परमेश्वर करायला समर्थ आहे, तर निश्चितार्थाने तो समर्थ आहे. पुढची वचन आपण वाचणार आहोत. योहानाचं शुभवर्तमान याचा 6वा अध्याय आणि 9 पासून 13 पर्यंत वाचूया. त्याने त्यांची परीक्षा पाहण्याकरता म्हटले, कारण आपण काय करणार आहोत हे त्याला ठाऊक होते. फिलिपाने त्याला उत्तर दिले, यांच्यातील एकेकाने थोडे थोडे घेतले तर 200 रुपयांच्या भाकरी पूर्ण नाही. त्याच्या शिष्यांपैकी एक जण म्हणजे शिमोन पेत्राचा भाऊ अंद्रिया त्याला म्हणाला, येथे एक लहान मुलगा आहे, त्याच्या जवळच्या 5 भाकरी व 2 मासळ्या आहेत, परंतु ते इतक्यांना कशा पूर्ण? येशू म्हणाला, लोकांना बसवा. त्या ठिकाणी पुष्कळ गवत होते. तेव्हा तेथे जे सुमारे 5000 पुरुष होते ते बसले. येशूने त्या भाकरी घेतल्या आणि आभार मानल्यावर शिष्यांना आणि शिष्यांनी बसवलेल्या
त्यांना वाटून दिला. तसेच त्या मासळ्यातूनही त्यांना पाहिजे तितके दिले. तेव्हा तृप्त झाल्यावर त्यांनी आपल्या शिष्यांना सांगितले, काही फुकट जाऊ नये, उरलेले तुकडे गोळा करा. मग जेवणाऱ्यांना पुरे झाल्यावर त्यांनी जवळच्या 5 भाकरीचे उरलेले तुकडे गोळा करून 12 टोपल्या भरल्या. तेव्हा येशूने केलेले चिन्ह पाहून ती माणसे म्हणू लागली, जगात जो संदेश येणार आहे तो खरोखर हाच होता. Praise the Lord. Hallelujah. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की एक छोटा मुलगा आहे आणि या समोर 5,000 लोक आहेत की जे उपाशी आहेत. 3 दिवसापासून येशू ख्रिस्तासोबत प्रवास करत आहेत आणि येशूची इच्छा झाली की या सगळ्या लोकांना काय करायचंय, मला जेवण द्यायचं. आता येशू शोधत आहे की कोणीतरी आपला डबा आणून देईल आणि एक छोटासा मुलगा तिथून पुढे येतो. त्याच्या शिष्यांना काम सांगितलेलं आहे की या सगळ्या लोकांना आपल्याला जेवण द्यायचं. शिष्य शोध करत आहे की जेवण कसं मिळणार. कदाचित कोणीतरी एक आयडिया आणली असेल की आपण कॉन्ट्रीब्युशन काढूया सगळ्यांनी मिळून थोडं आणि मग जेवण देऊ. कारण एवढ्या 200 रुपये जमा करणं खूप मोठी गोष्ट आहे. आताचे 2 लाख रुपये झाले आणि एवढे जमा करणं कठीण काम आहे. आणि या लोकांना जेवण कसं देणार आम्ही, तर या सगळ्या लोकांना जेवण द्यायचं आहे तर आपण कॉन्ट्रीब्युशन करू. मग कोणाचे काय विचार आहे. कोणीतरी म्हणतंय की प्रभूला काही समजत नाही का, या लोकांना जेवण देण्यासाठी आपल्याकडे इतके पैसेच नाहीये. कोणीतरी असं म्हणत असेल की या सगळ्या लोकांना घरी पाठवा, ते घरी जाऊन जेवण करते. पण एक छोटासा मुलगा मात्र येतो आणि तो म्हणतो, माझ्याकडे एक डबा आहे, घरातून मी डबा घेऊन निघालो होतो, माझ्या आईने मला दिला होता आणि त्याच्यामध्ये 5 भाकरी आणि 2 मासे आणि येशू ख्रिस्ताच्या हातामध्ये आणून दिलं. आंद्रिया जवळ आणून दिला तो डबा आणि आंद्रिया विश्वासाने त्या मुलाला घेऊन येशू ख्रिस्ताकडे येतो आणि तो म्हणतो की या ठिकाणी एक असा मुलगा आहे की ज्याच्याकडे 5 भाकरी आणि 2 मासे आहेत. येशू ख्रिस्त म्हणतो, घेऊन या माझ्याकडे. आणि ज्यावेळेस ते येशूच्या हातात दिलं जातं त्यावेळेस येशू स्वर्गाकडे बघून आशीर्वाद देतो आणि लोकांना वाटायला सांगतो. आणि बायबल असं सांगतं की त्या 5 भाकरी आणि 2 माशाद्वारे 5,000 लोक जीवन हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सध्या तुमच्या जवळ काय क्वांटिटी, ज्यावेळेस परमेश्वर घेऊन यायला सांगतो त्यावेळेस की क्वांटिटी किती आहे ते परमेश्वर नाही विचारतो. परमेश्वर हे विचारतो की ते माझ्या हातामध्ये सोपवणार आहे का, मग मात्र मी त्याला वाढवेन. हालेलुया. कारण क्वांटिटीला परमेश्वर महत्व देत नाही, किती लोक आहेत याला जास्त महत्व नाही. परमेश्वर एकाद्वारे सुद्धा सामर्थ्य काम करू शकतो. हालेलुया. परमेश्वर गर्दी कधी पाहत नाही. ज्यावेळेस एक व्यक्ती जरी उभा राहिला त्याच्यासाठी तर परमेश्वर त्या एकाद्वारे काम करू शकतो. कारण परमेश्वराला माहिती आहे की माझं सामर्थ्य मोठं आहे, या माणसामध्ये काही शक्ती नाही, या माणसामध्ये काही बळ नाही, पण एक व्यक्ती उभा राहील आणि मी मात्र सगळ्या जगाला हलवण्यासाठी समर्थ आहे, एका व्यक्तीने. हालेलुया. बऱ्याच लोकांना असं वाटतं की माझ्याजवळ असलेली क्वांटिटी आहे. ज्यावेळेस हा मुलगा स्वतःला त्याच्या अंतःकरणामध्ये कदाचित असा विचार, आणि या 5 भाकरी आणि 2 माशामध्ये असं काय होणार आहे आणि किती लोक जेवण करणार आहेत, माझंही पोट भरणार नाही 2 दिवस जर जेवण केलं तरी, पण या सगळ्या लोकांना कसं काय पुरणार. पण त्याचं समर्पण पहा. तो म्हणाला की अरे हे मी प्रभूच्या हातात द्यायला तयार आहे. हालेलुया. बरेच लोक आज छोट्याशा गोष्टी सुद्धा प्रभूच्या हातात द्यायला तयार झालेले नाहीये, कारण देव वाढवेल या गोष्टीवरच त्यांचा विश्वास आहे. बरेच लोक आज धार्मिक आहेत पण आत्म्याने मात्र कधीच विचार करत नाही. धार्मिक होणं खूप सोपं आहे. लक्षात. धार्मिक म्हणजे काय, ज्याला आपण असं म्हणतो की मी हे करत आलेलो आहे, रुटीन आहे माझं रुटीन आहे. पण एक दिवस काहीतरी देव अचानक वेगळं काहीतरी करायला सांगतो आणि ती गोष्ट मात्र आपल्यासाठी खूप वेगळी असते. आपल्याला असं वाटतं की अरे हे करायचं म्हणजे जरा कठीण आहे, बरं हे काही जमणार नाही. कारण या गोष्टीद्वारे कदाचित माझं बँक बॅलन्स संपून जाईल, कदाचित माझ्या जवळ काही शिल्लक राहणार नाही, कदाचित असं होईल की मला काहीतरी चणचण वाचू शकते, कदाचित असं होईल की माझ्याकडे काही संकटामध्ये माझ्याकडे काही नसेल, तर मी देवाच्या हातामध्ये कसं काय देऊ. कारण देव परमेश्वर वाढवणार आहे. या गोष्टीवर ती धार्मिकता जी आहे ना, कट्टर जी आहे ना, ती गोष्ट आपल्याला विश्वास ठेवू देत. चर्चेसमध्ये असे बरेच लोक आहेत, मी खूप लोकांना असं पाहिलेलं आहे की ते धरून बसलेले, त्यांच्याजवळ जे आहे धरून बसलेले अक्षरशः, मग त्यांचं शरीर आहे ते देवाला द्यायला तयार नाही, त्यांचं अंतःकरण जे आहे ते देवाला द्यायला तयार नाही, त्यांच्याजवळ असलेला पैसा जो आहे तो देवाला द्यायला ते तयार नाही. कारण विश्वास नाही की देव वाढवेल म्हणून, विश्वास नाही की देव बहुगुणित करेल म्हणून, विश्वास नाही की देव याच्याद्वारे माझ्या या कमकुवत शरीराद्वारे काहीतरी करू शकतो, हा विश्वास नाहीये. लक्षात घ्या, तुमचं शरीर कमकुवत असेल ना, पण तुम्ही देवाला समर्पण करायला तयार असेल तर कमकुवत शरीराद्वारे सुद्धा देव काम करू शकतो. हालेलुया. कमकुवत शरीराद्वारे सुद्धा परमेश्वर
खूप मोठ्या आणि सामर्थ्य गोष्टी करू शकतो. तुम्हाला विश्वास पण वाटत नसेल, त्या गोष्टीद्वारे परमेश्वर सामर्थ्य काम करू शकतो. बऱ्याच लोकांना असं वाटतं की माझ्याद्वारे जे माझा कमकुवतपणा आहे तोच माझ्यासाठी काहीतरी सामर्थ्य काम करेल. मी मागील दिवसांच्या मध्ये एक व्यक्तीची गोष्ट तुम्हाला सांगितली होती की एक परदेशामध्ये जन्मलेली व्यक्ती की जिचे डोळे चारही बाजूला सगळेजण निळ्या डोळ्याची माणसं आहेत, पण तिचे डोळे मात्र घारे डोळे होते. आणि तिला नेहमी प्रश्न पडायचा आणि ती प्रार्थना करून झोपायची अशी की देवा माझ्या घाऱ्या डोळ्याचं रूपांतर निळ्या डोळ्यामध्ये. पण परमेश्वरानं ते डोळे कधीही निळे बनवले नाही. पण देव एक दिवस तिला भारतामध्ये घेऊन आला. आणि तुम्हाला माहिती आहे भारतामध्ये आल्यानंतर तिला समजलं की माझे डोळे घारे काय आहेत. कारण भारतामध्ये घाऱ्या डोळ्याची माणसं जास्त आहेत. आणि मी ह्या जे लोक सावळे आहेत ना त्या सावळ्या लोकांच्या मध्ये राहणार होती म्हणून माझे डोळे परमेश्वराने तसे बनवले. ही गोष्ट तिला खूप वर्षानंतर कळाली. तुमचा जो कमकुवतपणा तुम्ही समजत असाल, पण ज्या वेळेस तुम्ही ते खरं जीवन आपलं समर्पित करताना देवाच्या हातात, त्यावेळेस तुम्हाला कळतं की तुमचा कमकुवतपणा तुमच्यासाठी सामर्थ्याचं काम करू शकतो. ज्या वेळेस तुमच्याजवळ असलेली छोटीशी गोष्ट जी आहे ना तीच गोष्ट तुमच्यासाठी सामर्थ्य घेऊन येऊ शकते. आज तागायत मोशे ती काठी घेऊन चाललेला होता. त्याला असं वाटलंही नाही की हीच काठी तांबडा समुद्र दुभावणार आहे. हीच काठी जी काठी त्याला असं वाटत असेल की ही काठी तो कदाचित चिरत पण असेल त्या काठीवरती त्या मेंढरांच्या वर असं म्हणतात 40 वर्षापासून एकच काम करतोय, दुसरं काही कामच नाही. रोज सकाळी उठायचं, डबा घ्यायचा, निघायचं आणि तीच ती रोज कटकट आहे त्या मेंढरांचं वनवन जे त्यांच्यासोबत. पण परमेश्वराने त्याला त्या काठीद्वारे जी कंटाळलेली काठी, कदाचित तो कंटाळला असेल, दमला असेल, त्याला वैतागलेला असेल, तो फेकून देत असेल, जाऊ तिकडे, पण त्याच काठीद्वारे. पण त्याला माहित नाही की हे फिल्टर लावून सुंदर झालेले कितीतरी, कदाचित यायचं पण असू शकतं, मेकअप करून सुंदर झालेले आणि मेकअप करून व्हिडिओ टाकण्यापलीकडे तिच्याकडे दुसरं काही काम नाही हेही माहित नाही याला बघणाऱ्याला. कारण सोशल मीडिया हे सांगत राहत. आणि आज स्वतःच्याच घरातल्या लोकांचा, स्वतःच्या शरीराचा, स्वतःच्याच रंगाचा, स्वतःच्याच ठेवची परमेश्वराने देऊ केले त्याला. कारण बायबल सांगतं आपण देवाच्या इमेज मध्ये बनवलेले लोक, प्रभूच्या इमेज मध्ये आहोत. आणि मग कोणत्याही रंगाचे आणि कोणत्याही नाका डोळ्याचे आपण का असेना, पण आपण प्रभूच्या इमेजचा. प्रत्येक व्यक्ती जो तो रंगाने कसलाही असू द्या, कोणत्याही उंचीचा असू द्या, तुम्ही देवाच्या इमेजचा आहात. हालेलुया. आणि तुम्ही ज्या स्वतःचा द्वेष करता तुम्ही देवाचा द्वेष करता. कारण तुम्ही देवाच्या इमेजचे जर आहात तर निश्चित अर्थाने तुम्ही देवाचा द्वेष करताय. आणि म्हणून स्वतःवर प्रेम करत असताना असं म्हटलं पाहिजे, प्रभूजी हे माझं निकृष्ट शरीर, मला असं वाटतं की हे चांगलं नाहीये, मी तुझ्या हातात देतो. मला असं वाटतं की हा सावळा रंग काही करू शकत नाही, पण या सावळ्या रंगाद्वारे तू काहीतरी करू शकतोस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मला असं वाटतं की मी चांगला शरीराने दिसत नाहीये, माझ्या चेहऱ्याने मी चांगला दिसत नाही, पण हा चांगला न दिसणारा चेहरा सुद्धा अनेकांसाठी इन्स्पिरेशन असेल, अनेकांसाठी मोटिवेशन असेल, तुझ्या हातामध्ये मी देतो. आणि तुम्हाला माहिती आहे की ज्यावेळेस तुम्ही तुमच्या हातामध्ये देता, नेल्सन मंडेलांना कधीही असं वाटलं नसेल, कदाचित आपल्या तोंडाकडे, आपल्या शरीराकडे पाहून, की मी एवढा दिवस तुरुंगात राहिलेला आणि काळा असलेला मनुष्य मी काय करू शकेल. पण तुम्हाला माहिती आहे एका माणसाद्वारे संपूर्ण आफ्रिकेमध्ये एक रिव्हॉल्युशन आलेलं होतं, काळ्या माणसाद्वारे. त्या माणसाद्वारे समजलं जगाला की स्वातंत्र्याची लढाई आणि वेगवेगळ्या प्रकारची जी लढाई आहे ती तुरुंगात बसून सुद्धा लढता येते. हालेलुया. बऱ्याच लोकांना हे समजलं नाही. बरेच लोक आज समजत नाही, स्वतःला असं वाटत नाही, त्यांना बघून स्वतःला असं वाटतं की मी काय देऊ शकतो देवाला. पण ज्यावेळेस तुम्ही तुमच्याजवळ असलेलं छोटंसं काही असू द्या, ते तुम्ही देवाच्या हातात देता, त्यावेळेस देव त्याला वाढवतो. देव त्याला असं वाढवतो की तुम्ही कल्पना पण नाही करू शकत. त्या मुलांनी कल्पना पण केली नसेल की 5,000 लोक 5 भाकरीद्वारे 2 माशाद्वारे जीवू शकतात आणि त्याच्यानंतर सुद्धा 12 टोपल्या शिल्लक राहिल्या. म्हणजे परमेश्वर किती मोठा आशीर्वाद देतो. हालेलुया. कारण परमेश्वराला क्वांटिटी पाहायची नाहीये, परमेश्वर काय पाहतो, तुमचं समर्पण पाहतो. तुम्ही ते समर्पण करता का देवाच्या हातात, हे मात्र परमेश्वर निश्चित अर्थाने पाहतो. वाचा माझ्याबरोबर 1 शमूएल याचा 17वा अध्याय 40 पासून पुढे. मग त्याने आपली काठी हाती घेतली, ओहाळातून 5 गुळगुळीत उंटे वेचून आपल्या थैलीत म्हणजे दंगरी बटव्यात ठेवले आणि आपले गोपन हाती घेऊन तो त्या बलिष्ठाकडे गेला. तिकडे तो बलिष्ठही दाविदाच्या जवळ आला, त्याच्या शस्त्रवाह त्याच्या पुढे चालत होता. त्या बलिष्ठाने दाविदाला निहाळून पाहिले, तेव्हा तो त्याला तुच्छ वाटला, कारण तो केवळ
अल्पवयी असून तांबूस रंगाचा व सुकुमार होता. तो फलिष्टी दाविदाला म्हणाला, मी काय कुत्रा आहे म्हणून तू काठी घेऊन माझ्या पुढे आला आहेस. त्या फलिष्टीने आपल्या देवांची नावे घेऊन दाविदाला शिवाशाप दिले. तो दाविदाला म्हणाला, असा जवळ ये म्हणजे मी तुझे मांस आकाशातील पक्ष्यांना वनपशूंना देतो. तेव्हा दावीद त्या फलिष्टीला म्हणाला, तू तलवार भाला व वरची घेऊन माझ्यावर चालून आलास, पण इस्रायली सैन्यांच्या देवाला तू तुच्छ लेखले आहेस. त्या सैन्याधीश परमेश्वराच्या नावाने मी तुझ्याकडे आलो आहे. आज परमेश्वर तुला माझ्या हाती देईल. मी तुझा वध करेन व तुझे शिर धडापासून वेगळे करेन. मी आज फलिष्टी सैनिकांची प्रेते आकाशातील पक्ष्यांना व वनपशूंना देईन. तेव्हा इस्रायलमध्ये देव आहे असे एकेल पृथ्वीला कळून येईल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. या ठिकाणी दाविदाची आणि गोलियाताची गोष्ट तुम्हाला माहिती आहे, कित्येक वेळेस तुम्ही ऐकली असेल आणि वाचली पण असेल, त्याच्यावर मनन केलं असेल. पण तुम्हाला माहिती आहे या गोष्टीमध्ये काही गोष्टी लपलेल्या आहेत. प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस देवबाप आपण पाहतो देवबापाच्या त्या सामर्थ्य कामाकडे, त्यावेळेस एक गोष्ट प्रामुख्यानं त्या ठिकाणी पहा की गोफणीमध्ये आणि दगडामध्ये गुळगुळीत जो गोठा आहे त्या गोठ्यामध्ये आणि गोफणमध्ये इतकं सामर्थ्य नसतं की 9 फुटाचा एक माणूस खाली पडेल. 9 फुटाचा कोणी माणूस एक दगड लागल्यानंतर खाली नाही पडत कधीच. पण बायबल त्या ठिकाणी आपल्याला सांगतं की दाविदाने आपली गोफण हातामध्ये घेतली, दगड त्याच्यामध्ये टाकला आणि ती गोफण फिरवली आणि फेकून ज्यावेळेस तो दगड मारला त्यावेळेस तो दगड बरोबर गोलियाताच्या इथे लागला, माथ्यावरती लागला. आणि माथ्यावर लागल्या जो गोलियात आहे तो 9 फुटाचा गोलियात होता, 9 फुटाचा. आणि इतका 9 फुटाचा गोलियात खाली पडला आणि खाली पडल्या दावीद पळत गेला, त्याचा शिर कापण्यात आला. ज्यावेळेस ती गोफण दाविदाने घेतली असेल आपल्या हातामध्ये, रोजचीच गोफण त्याची, कारण त्याचा जो तो मेंढपाळ होता आणि मेंढपाळाजवळ गोफण असते, कारण रांगेला मारण्यासाठी, कोल्ह्याला मारण्यासाठी आणि मेंढरांचं शत्रूपासून रक्षण करण्यासाठी त्याच्याजवळ गोफण असते, काठी असते. आणि या गोष्टी मेंढपाळाकडे निश्चित अर्थाने होते आणि दाविदाकडे पण त्या होत्या. आणि दावीद त्याच गोष्टी म्हणजे जे काठी आहे, जी गोफण आहे, इतकी दिवस तो सांभाळत ठेवलेली होती, तीच गोफण तो घेऊन निघालेला आहे. आणि त्याला माहिती होतं की या गोफणीद्वारे विजय मिळणार नाही. पण तो कधीही असं म्हणाला नाही की मी गोफण घेऊन आलो किंवा मी काठी घेऊन आलो. तो असं म्हणाला की मी सेनाधीश परमेश्वराच्या नावाने तुझ्याकडे आलो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुमच्याकडे काय क्वांटिटी किंवा काय वस्तू आहेत त्याला महत्व नाही. अशा काय वस्तू आहे याला अजिबात महत्व नाही. परमेश्वर त्या वस्तूच्या सोबत परमेश्वर आहे याला मात्र खूप महत्व आहे. प्रेज द लॉर्ड. काय वस्तू आहे याला महत्व नाही. गोफण एक छोटीशी वस्तू आहे, दगड एक छोटीशी गोष्ट आहे आणि त्या दगडाद्वारे 9 फुटाचा माणूस पडू शकत नाही. लॉजिकली ते शक्य नाही. पण जर परमेश्वराचं सामर्थ्य त्या दगडामध्ये तर मात्र 9 फुटाचा काय 10 फुटाचा पण माणूस त्याच्या खाली लगेच पडतो. हालेलुया. कारण दावीद वारंवार असं म्हणाला, मी गोफण घेऊन आलोय म्हणून तू पडणार आहेस. इतकी दिवस मी कोल्ह्याला मारलं आणि इतकी दिवस सिंहाला मी पाडलेलं आहे, अस्वलाला मारलेलं आहे आणि म्हणून तू पडणार आहेस असं दावीद कॉन्फिडन्सली अजिबात बोलत नाही. दाविदाचा कॉन्फिडन्स, दाविदाचा विश्वास देवावरती आहे. तो दावीद असं म्हणतो की माझ्या सेनाधीश परमेश्वराच्या नावाने मी तुझ्याकडे आलो. हालेलुया. ज्या परमेश्वराने मला अस्वलाला मारण्यासाठी मदत केली, ज्या परमेश्वराने मला सिंहाला पाडण्यास मदत केली, तोच परमेश्वर मला तुझ्यावरती सुद्धा विजय मिळवण्यासाठी मदत करेल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कारण लक्षात घ्या, ज्या वेळेस अशा प्रकारे आपण आपल्या अंतःकरणामध्ये असं म्हणतो की मी माझ्या हृदयातून, माझ्या जीवनातून देवाला माझ्या जवळ असलेल्या सगळ्या वस्तू, जे काही वस्तू असतील तुमच्याकडे, कोणतीही गोष्ट असेल, ज्यावेळेस तुम्ही देवाच्या हातामध्ये समर्पित कराल त्यावेळेस एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की देवानं जर त्याच्यावर आपलं सामर्थ्य पाठवलं तर कितीही मोठा शत्रू असू नका, कितीही मोठं संकट असू नका, कितीही मोठा तुम्हाला असं वाटत असेल की याच्यावर विजय मिळवणं अशक्य आहे, त्या गोष्टीवर सुद्धा परमेश्वर तुम्हाला विजय देईल. हालेलुया. देवाला विजय देण्यासाठी तुमच्या वस्तूचं काहीही महत्व नाहीये. देवाला त्या गोष्टी देवासाठी महत्वाच्या नाहीत. तुमच्याकडे काय आहे ते महत्वाचं नाही. देवाचं सामर्थ्य महत्वाचं आहे की त्या वस्तूवर परमेश्वर ते टाकेल आणि त्याद्वारे परमेश्वर काम करेल. हालेलुया. कारण दाविदासाठी परमेश्वरानं सामर्थ्य काम केलं. दाविदासाठी परमेश्वरानं अद्भुत अशा प्रकारची गोष्ट केवळ दाविदासाठी नाही तर संपूर्ण इस्रायल लोकांसाठी आणि हजारो पिढ्यांसाठी आजपर्यंत आपण पाहत आलेलो आहे की दाविदासाठी इतकं मोठं परमेश्वरानं
काम केलेलं होतं. हालेलुया. कारण दावीद वारंवार असं बोलला की मी सेनाधीश परमेश्वराच्या नावाने तुझ्याकडे आलेलो आहे. माझ्या वस्तूवर माझा विश्वास नाहीये, माझ्याकडे असलेल्या गोपनीवर माझा विश्वास नाही, माझा देव त्याच्यावर जे सामर्थ्य पाठवेल त्याच्यावर माझा विश्वास. हालेलुया. लक्षात घ्या, तुमच्याकडे छोटीशी गोष्ट असेल, तुम्ही असं म्हणत असाल की या छोट्याच्या वस्तूद्वारे काय करू शकेल बरं देव. माझ्याकडे छोटस आहे, मी जर सुरुवातीला सांगितलं दुकान छोटं आहे, घर छोटं आहे आणि माझा विश्वास छोटा आहे. देवा माझी नोकरी पण छोटी आहे. माझ्याकडे काय आहे की त्याच्यावर तू आशीर्वाद पाठवशील आणि काहीतरी मोठं त्याच्यातून निर्माण होईल. पण लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही देवावरती विश्वास ठेवता त्या छोट्याशा गोष्टीद्वारे सुद्धा परमेश्वर खूप मोठं सामर्थ्य काम. शौल त्याच्याबरोबरचे सगळे सैनिक, स्वतः दाविदाचे 3 भाऊ सैन्यामध्ये होते, त्याला कोणालाही त्याच्यावर विश्वास बसला नाही. आणि स्वतः शाऊल राजा असं म्हणाला की अरे तू छोटा आहेस आणि तू कसलेला योद्धा आहे आणि त्या योद्ध्याबरोबर तू कसं काय विजय होणार. तो त्यावेळेस सुद्धा असं म्हणतो की माझा देव मला विजय देईल. हालेलुया. त्यावेळेस सुद्धा राजाला सुद्धा तो असं म्हणाला नाही की नाही 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 माझ्याकडे कॉन्फिडन्स आहे, माझ्याकडे अशा प्रकारचा सेल्फ कॉन्फिडन्स ज्याला आपण म्हणतो त्या सेल्फ कॉन्फिडन्सद्वारे मी विजय होईल. नाही, तो असं म्हणाला माझा देव मला विजय देईल. हालेलुया. तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स पेक्षा पण महत्वाचा काय असेल तर देवावरचा विश्वास आहे, परमेश्वरावरचा विश्वास आहे. कारण कदाचित तुमच्या स्वतःवर विश्वास असेल, स्वतःच्या शरीरावर विश्वास असेल, स्वतःच्या कर्तृत्वावर, शिक्षणावर तुमचा विश्वास असेल, पण याच्याही पेक्षा जर कुठली मोठी गोष्ट असेल तर ती देवावरचा विश्वास आहे. हालेलुया. कदाचित तुमचं शिक्षण मोठं असू शकतं, कदाचित तुमच्याकडे असलेला अनुभव मोठा असू शकतो, कदाचित तुमच्याकडे अशा गोष्टी असू शकतात की ज्याला असं वाटत असेल की यावर विश्वास ठेवल्याने मी विजय मिळवेन. पण या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस तुम्ही देवाच्या हातात द्याल, तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स असेल, तुमचं शिक्षण असेल, तुमची योग्यता असेल, तुमचा अनुभव असेल, प्रभू हे सगळं मी तुझ्या हातात देतो. कदाचित प्रभूजी हे कामाला येणार नाही, पण माझा परमेश्वर मात्र मला कामाला येईल म्हणून मी तुझ्या हातामध्ये घेते. हालेलुया. मग ते मोठं असेल, छोटं असेल, परमेश्वर त्याचा सामर्थ्याने उपयोग करेल. तुम्हाला माहिती आहे दाविदानी देवावरती विश्वास ठेवला आणि इतकं मोठं काम दाविदासाठी परमेश्वराने केलं. आणि तुम्हाला माहिती आहे तो एक विजय इस्रायल लोकांसाठी टर्निंग पॉइंट होता. इस्रायल लोकांच्या सगळ्या सैनिकांसाठी तिथून पुढे ही म्हण प्रचलित झाली की शौलाने हजारो बदले आणि दाविदाने लाखो बदले. हालेलुया. एकालाच मारलं होतं दाविदाने, एकच व्यक्ती मारला होता, पण म्हण काय प्रचलित झाली की दाविदाने लाखोंना मारले. हालेलुया. तिथून पुढे इस्रायल लोकांना समजण्यात आलं किंवा इस्रायल लोकांना सांगण्यात आलं, देवानं ही वाणी थोडक्यात देवाने हे प्रगट केलं, आजपासून दावीद तुमचा राजा होण्यासाठी निवड केलेली आहे. हालेलुया. कारण आजपर्यंत दावीद राजा होणार आहे ही गुपित गोष्ट होती, केवळ दाविदाच्या कुटुंबाला, दाविदाला आणि फक्त शमूएलाला माहिती होतं. पण आता मात्र देवाने हे प्रगट केलं की दावीद इस्रायलचा भावी राजा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण देवाच्या हातामध्ये आपल्या जवळ असलेल्या वस्तू देतो, आपल्याजवळ असलेलं जे देवानं तुम्हाला देऊ केले, त्यावेळेस तुम्ही देवाच्या हातात ज्यावेळेस देता त्यावेळेस अद्भुत गोष्टी घडायला चालू होतात. आणि परमेश्वर दाखवतो की त्याच छोट्याशा गोष्टीद्वारे, ज्याच्यावर आजपर्यंत असं म्हणत होते की हे छोटं, याच्याद्वारे काय होणार आहे, त्याच गोष्टीद्वारे परमेश्वर मोठं काम करतो. वाचा माझ्या बरोबर मार्काचं शुभवर्तमान 12 अध्याय 41 पासून पुढे. पुढे 44 पर्यंत वाचायचं नाहीये. मग येशू भांडारासमोर बसून लोक त्या भांडारात पैसे कसे टाकत आहेत ते पाहत होता. तेव्हा पुष्कळ धनवान लोक मोठमोठ्या रकमा टाकत होते. तेव्हा एक गरीब विधवा आली व तिने 2 तोल्या म्हणजे 1 दमडी टाकली. तेव्हा त्याने आपल्या शिष्यांना जवळ बोलवून घेऊन त्यांना म्हटले, मी तुम्हाला खचित सांगतो, हे जे भांडारात टाकत आहेत त्या सर्वांपेक्षा त्या गरीब विधवेने अधिक टाकले आहे. कारण त्या सर्वांनी आपल्या उपलब्धीतून टाकले, परंतु आपल्या कमाईतून आपले होते नव्हते ते म्हणजे आपली सर्व उपजीविका टाकली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की एक विधवा आहे जी भांडारामध्ये काय टाकत आहे, दान टाकायला आलेले, तिच्याविषयी आपल्याला वाचायला मिळतं. दानार्पण चालू आहे आणि बरेच लोक आपल्याजवळ असलेल्या मोठ्या मोठ्या रकमा भांडारामध्ये, दानार्पणामध्ये टाकत आहेत. पण एक छोटीशी एक विधवा उठते आणि तिच्याजवळ असलेली छोटीशी रक्कम आहे, 2 तोले आहेत केवळ. 2 तोले म्हणजे कदाचित 2 रुपये असतात आणि ते 2 रुपये अजून आणून ती कुठे टाकते, दानार्पणामध्ये टाकते. आणि येशू ख्रिस्त ते पाहतो आणि येशू असं म्हणतो की या विधवेनं सर्वात मोठं दान टाकलं. प्रेज द लॉर्ड.
हालेलुया. लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण देवाला देतो ना, त्यावेळेस आपल्याकडे क्वांटिटी किती आपण देतोय याला महत्व नाही, तुम्ही ते कोणत्या अंतकरणाने दिले याला मात्र निश्चित अर्थाने महत्व आहे. ज्यावेळेस तुम्हाला असं वाटत असेल की अरे मी प्रभूला छोटस देत आहे, पण तुमचं अंतकरण जर निश्चित अर्थाने जर देवाच्या बाबतीत विशाल असेल तर परमेश्वर त्या छोट्याशा दानाचा पण आदर करणार आहे. हालेलुया. कारण दान किती क्वांटिटी मध्ये किती मोठं आहे याला महत्व आहे. जर तुमच्याकडे अवेलेबल आहे तर तुम्ही निश्चित अर्थाने ते द्यायला हवं आणि ते चांगल्या अंतकरणाने द्यायला हवं. हालेलुया. कारण क्वांटिटी महत्वाची देवासाठी नाही. देवासाठी काय महत्वाचं आहे? देवासाठी हृदय महत्वाचं आहे की ते कोणत्या हृदयानं तुम्ही देत आहात. बरेच लोकांना मी पाहिलेलं आहे दान अर्पण देत असताना, छोटी दान देत असताना आणि मोठं दान देताना म्हणून राहिलेलं आहे. आणि छोटं दान देत असताना सुद्धा अंतकरण कदाचित संकुचित असतं आणि मोठं देत असताना सुद्धा अंतकरण संकुचित असतं. अशी पण लोक माहिती आहेत मला. पण छोट्यातलं छोटं दान अर्पण देणारे सुद्धा विशाल अंतकरणाने देणारा पण मी पाहिले आणि मोठ्यातलं मोठं दान अर्पण देताना सुद्धा विशाल अंतकरणाने देताना मी पाहिले. हालेलुया. दान मोठं आहे की छोटं याला महत्व नाहीये. महत्व याला आहे की तुम्ही ते अंतकरणाने कोणत्या देत आहात, कोणतं हृदयाने देत आहात. छोटं देव दिलं याचा अर्थ असा नाही की देव त्याच्यावरती प्रसन्न नाहीये. देव त्याच्यावरती सुद्धा प्रसन्न आहे, पण अंतकरण मात्र परमेश्वर पाहतो. परमेश्वराने रकमेकडे पाहिलेलं नाही. लक्षात घ्या, परमेश्वराने क्वांटिटीकडे पाहिलेलं नाही. येशू ख्रिस्ताने क्वांटिटीकडे पाहिलेलं नाही. येशू ख्रिस्ताने हृदयाकडे पाहिलं. हालेलुया. येशू ख्रिस्ताने पाहिलं की विधवा ज्यावेळेस दान आणून देते त्यावेळेस त्याला हे ठाऊक होतं की हिच्या घरी सुद्धा आता काही शिल्लक राहिलेलं. म्हणजेच काय, विशाल अंतकरणाशिवाय असं कोणी करत नाही. आपली सर्व उपजीविका टाकली असं सांगतं बायबल त्या ठिकाणी. उपजीविका म्हणजे जे काही पोटासाठी खर्च करायचं आहे, जे पोटासाठी अन्न आणायचं आहे, घरामध्ये राशन आणण्यासाठी जे ठेवलेलं आहे ते तिनं टाकलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि अशा प्रकारचं अंतकरण हे खूप थोड्या लोकांच्या जवळ आहे आणि परमेश्वर अशा अंतकरणाची अपेक्षा बाळगतो. कारण ज्यावेळेस आपण पूर्ण समर्पण करतो ना त्यावेळेस तुम्हाला चिंता नाही पडत की माझ्या घरातलं रॅशन कसं भरलेलं नाही, माझ्या मुलांची फी कशी भरण्यात येईल आणि माझ्या घरामधल्या सगळ्या गोष्टी कशा चालतील. तुम्हाला हे लक्षात असतं की मी देवाला देतो आणि मी जर देवाला देत आहे तर निश्चित अर्थाने माझी गरज परमेश्वर भागवणार, माझ्या सगळ्या गोष्टी परमेश्वर भागवणार. कारण देव रक्कम पाहत नाही, देव क्वांटिटी पाहत नाही, तुम्ही किती दिलंय हे पाहत नाही. परमेश्वर हे पाहतो की तुम्ही कोणत्या अंतकरणाने दिलेलं आहे, तुमच्या अंतकरणामध्ये कोणत्या गोष्टी आहेत हे मात्र त्याला चांगल्या प्रकारे पाहायचं, चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. लक्षात घ्या. वाचा माझ्या बरोबर एक वचन, मत्थ्याचं सुवर्तमान 13 अध्याय आणि 31 आणि 32 वचन. त्याने त्यांच्या पुढे आणखी दाखला मांडला की स्वर्गाचे राज्य मोहरीच्या दाण्यासारखे आहे. तो कोणा एका मनुष्याने घेऊन आपल्या शेतात लावला. तो तर सर्व दाण्यांमध्ये लहान आहे, तरी वाढल्यावर भाज्यांपेक्षा मोठा होऊन त्याचे असे झाड होते की आकाशातील पाखरे येऊन त्याच्या फांद्यात वस्ती करतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्याजवळ पुन्हा एकदा मी तुम्हाला त्याच ठिकाणी घेऊन येतो आणि ही गोष्ट तुम्हाला पुन्हा एकदा तुमच्या अंतकरणामध्ये मला दाखवलेली आहे की तुमच्याजवळ किती आहे, काय आहे, किती छोट आहे याच्याकडे पाहू नका. हे पहा की हे मी देवाच्या हातात देत आहे का. जर परमेश्वराच्या हातात तुम्ही ते दिलं तर निश्चित अर्थाने प्रभू त्याला मोठं करणार. तुमचा कदाचित छोटासा विश्वास असेल, एक छोटंसं आज्ञापालन असेल, पण छोटा आज्ञापालन खूप मोठा परिणाम घडवू शकतो. एक छोटासा विश्वास खूप मोठा परिणाम घडवू शकतो. मी बऱ्याच लोकांना पाहिले की देवानं त्यांना खूप छोट्या गोष्टी करायला सांगितल्या, खूप छोट्या गोष्टी. एक व्यक्ती आला देवाच्या सेवकाजवळ, अलिशाजवळ, आणि त्याचं कोड बरं करायचं होतं. त्याला असं वाटत होतं, त्याला असं सांगण्यात आलेलं होतं की देवाचा सेवक अलिशा याच्याजवळ सामर्थ्य आहे देवाचं आणि तो काय करतो, प्रार्थना करतो आणि कोड सुद्धा बरे होतात. आता हा जो नामान नावाचा कोड आहे तो अलिशा जवळ येतो आणि तो म्हणतो की मला कोड बरे व्हावे अशी माझी इच्छा आहे आणि तुम्ही बरे कराल का. अलिशा आतमध्ये, घराच्या आतमध्ये, आणि गेटवरती नामान आलेलं आहे. आपल्या नोकराला गेहजीला अलिशा सांगतो की जाऊन नामाला सांग की यर्दन नदीमध्ये 7 वेळा डोकी मार. अलिशा बाहेर सुद्धा येत नाही. आपल्या नोकराद्वारे त्याला सांगण्यात आलं, त्याचा सेवकाद्वारे फक्त सांगण्यात येतं. गेहजी जाऊन सांगतो आणि नामान नाराज होतो आणि नाराज होऊन तो आता निघणार आहे. इतक्यात त्याच्या सोबत एक सेनापती आहे. तोच असं विचारतो की देवाच्या सेवकाने तुम्हाला खूप मोठी गोष्ट करायला सांगितली का.
नाही, छोटीशी गोष्ट करायला सांगितली. काय अर्धे नदीमध्ये 7 वेळा डुबकी मारायची. ठीक आहे, नाही झालं तर नाही झालं, करून बघूया आपण. आणि नामान आणि त्याच्याबरोबरचे लोक जातात नदीकाठी. त्याला असं वाटतं की अरे याच्यापेक्षा माझी नदी, माझ्या गावची नदी खूप चांगली होती, माझ्या घरातली नदी खूप चांगली होती, आणि इथं मला आंघोळ करायला सांगितली, अस्वच्छ आहे, घाणेरडं आहे. पण तो म्हणतो नाही नाही, हे छोटंसं काम करायला सांगितलं होतं. आणि तुम्हाला माहित आहे, ज्यावेळेस त्याचा सेवक त्याला सांगतो की करूया, करून पाहूया, आणि तो करून बघतो बरं. 7 वेळा डुबकी मारतो, 1दा 2दा 3ऱ्यांदा 4थ्यांदा 5व्यांदा 6व्यांदा, आणि 7व्या वेळा डुबकी मारून ज्यावेळेस वर येतो त्यावेळेस मात्र त्याचं शरीर लहान बाळासारखं झालेलं होतं, त्याच्या शरीराची त्वचा, असं सांगतं बायबल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. 7 वेळा डुबकी मार, एक छोटंसं काम होतं. जर समजा तो परत गेला असता तर त्याचा कोड कधीच बरा झाला नसता. कारण बायबल सांगतं की तो सेनापती होता आणि खूप मोठी संपत्ती आणि खूप सगळा अधिकार त्याच्याकडे होता. राजानंतर दुसरा पदावर असणारा अधिकारी तो होता, आणि इतका मोठा अधिकार असून सुद्धा बायबल सांगतं की पण तो कोडी होता, असं बायबल म्हणतं. कोडी होत म्हणजे एवढं सगळं असून सुद्धा कोडी होतं. काही लोकांच्या जीवनामध्ये असंच आहे, छोटस गोष्ट देवाला त्याला करायचं, हे घर, हे सातारा सोड आणि तिथे जा, मी तुला सेवा देतो सांगितलेलं, पण नाही केली ती. आणि देवाला त्याला सेवा नाही केली. मी तुला सांगितलं एक काम करायचं फक्त. मग कारण भरपूर असतात. जसं नामाने कारण सांगितली. नामाला काय सांगितलं? नामाला असं वाटलं अरे तिकडच्या नद्या खूप चांगले आहे, तो बाहेरच आला नाही सेवक मला सांगायला. मला असं वाटलं होतं की तो बाहेर येईल, माझ्यावर हात ठेवेल, मोठ्याने ओरडून प्रार्थना करेल आणि बघ माझं कोट बरा करेल. असं काहीच झालं नाही आणि त्याने काही केलं नाही. मला तर त्या नद्यात सांगायला हवं होतं, दुसरं काहीतरी दुधाने आंघोळ घाला किंवा तुपाने आंघोळ घालायला सांगायला हवी होती, पण एवढं काही सांगितलं नाही. घाणेरड्या पाण्यामध्ये आंघोळ करायला सांगितलं. असं होणार नाही का? बरेच लोक देवाला प्रश्न विचारतात, सांगतात की असं करायला सांगा पास्टर, तसं करा. तुम्ही तुमच्या कंडिशन वरती देवाकडून आशीर्वाद नाही घेऊ शकत. लक्षात, तुमच्याकडे तुम्हाला सांगितले जे छोटंसं काम आहे ते करा बस. तुम्ही असं म्हणाल की केवळ प्रार्थना करण्याने काय होणार आहे, पण हो प्रार्थना करण्यानेच होणार. प्रेज द लॉर्ड. केवळ बायबल वाचल्याने काय होणार, छोटंसं काम आहे ना, पण त्या छोट्याशा कामाद्वारे होणार. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बऱ्याच लोकांचं जीवन छोट्या छोट्या गोष्टी न केल्यामुळं स्टक झालेलं मी पाहिलं. थांबलेलं आहे ते, जागेवरती थांबले. आशीर्वाद नाही, काही नाहीये, परमेश्वर काम नाही करत. विश्वास असून, फास्टिंग प्रेयर करून, बायबल वाचून, विश्वास सगळ्या गोष्टी ठेवून, देवाच्या आज्ञा पाळून सुद्धा देव करत नाही. का करत नाही? छोटीची गोष्ट करत नाही, छोटं काम नाही करत. छोटं, अगदी छोटं. तुम्हाला काय छोटं देवाला करायला सांगितलं करा बरं असं. कारण ते बीज आहे, लक्षात घ्या. लक्षात घ्या, ते छोटसा बीज आहे, त्या बीजाला तुच्छ नका मानू. त्या छोट्याशा आज्ञापालनाला तुच्छ नका मानू. छोटस देवाला सांगितले त्याला तुच्छ नका मानू. तुम्हाला सांगितले हे देऊन टाक म्हणजे काम होईल. काही लोक माझ्याजवळ येतात, पास्टर माझ्या जीवनामध्ये अशा अशा समस्या आहेत, माझ्या अडचण आहे आणि मला झोप नाही लागत रात्रीची. मग परमेश्वर मला दाखवतो याला तू क्षमा नाही केलं. तो म्हणतो पास्टर तुम्हाला माहित नाही त्याने माझ्या जीवनासाठी काय काय केलेलं आहे, किती त्रास मला त्या लाईफ मध्ये दिलेला आहे, तुम्ही कल्पना नाही त्याची. शत्रूला पण इतका त्रास होऊ नये, इतका त्रास, आणि त्याला तुम्ही क्षमा करायला सांगताय. मी त्याला म्हणलो की नाही देव मला सांगतोय स्पष्टपणे याला तू क्षमा कर म्हणजे रात्री तुला झोप लागेल. पण माहितीये माणसाचं उत्तर काय असतं, मी काही करेन पण मी याला क्षमा नाही करू शकतो. दुसरं काही तुम्ही सांगा बस दिवसभर चर्चमध्ये मी दिवसभर बसतो प्रार्थना करतो, पण क्षमा नाही करत. काही लोक एक छोटंसं काम नाही करत. देवाला सांगितलं अरे दिवसभर नको बसू, क्षमा कर बस, रात्रभर झोप घे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. बरेच लोक ते करत नाहीत. लक्षात घ्या, छोटंसं काम नाही करत. देवाने त्याला सांगितलेलं असतं की या महिन्यामध्ये तुला एवढं दान देवाला देऊन टाकायचं. मग ते देवाला हिशोब दिसत देतात देवासमोर. देवाला म्हणतात की बघ हे एवढं सगळं आहे आणि मग तू सांग ह्यातून कुठं द्यायचं कधी द्यायचं. आणि तू जर सांगितलं या खर्चापेक्षा मोठं द्यायला सांगितलंस तू, म्हणजे हे कसं काय देणार मी, शक्य आहे का? देवालाच शक्य आहे का म्हणून ते देवाला. देव म्हणतो की मला काही अशक्य नाही, याच्यावर विश्वास ठेवा, देऊन टाक. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. ज्या वेळेस तुम्ही शक्य आहे का म्हणून देवाला प्रश्न विचारता, त्यास देव म्हणतो की मला काही अशक्य नाही, याच्यावर तुझा विश्वास नाही, मग तुझ्यासाठी काय शक्य होणार, काहीच नाही होणार. कारण खूप वेळेस तसं होतं. लक्षात घ्या, आपण छोट्या गोष्टी करत नाही म्हणून देव मोठ्या गोष्टी नाही करत. आणि कारण आपण छोट्या छोट्या गोष्टी करायला शिकलो तर देव इतक्या मोठ्या करेल की तुम्ही कल्पना पण नाही करू शकत. कारण बायबलमध्ये काही लोकांना देवाने प्रश्न विचारले, काही लोकांना प्रश्न विचारले. एका माणसाला प्रश्न विचारला जो मोशे, ज्याच्याविषयी आपण पहिल्यांदा वाचलं. त्याला काय प्रश्न विचारले, तुझ्या जवळ काय आहे मला सांग, तुझ्या हातामध्ये काय. विचारला का प्रश्न, तुझ्या हातामध्ये काय.
एक देवाचा सेवक होता एलिया, तो एका विधवेच्या घरी गेला आणि ती विधवा काट्या गोळा करत होती आपल्या स्वयंपाक करण्यासाठी. आणि तिला एलियानं प्रश्न विचारला, तुझ्या घरी काय, तुझ्या घरी काय? आणि ती काय म्हणते माहितीये, मुठभर पीठ आहे माझ्याजवळ. काय आहे माझ्याजवळ? मुठभर पीठ आहे, दुसरं काही नाही माझ्याजवळ. मी ते भाकरी बनवणार आहे आणि मी खाणार आणि मरून जाणार. दुष्काळ पडला 3 वर्ष, काही नव्हतं पिकत आणि सगळीकडे दुष्काळ आहे. आणि एलिया एका विधवेकडे गेलाय, तिच्या घरात खरंच काही नाही. पण तुम्हाला माहिती आहे, ती असं म्हणाली असती की माझ्याकडे काही नाही बाबा, तू चुकीच्या घरात आलास. हे मोठी पाणी दिसते ना, त्या घरात जा. तर त्या घरामध्ये पिठाची पोती आहेत, माझ्याकडं काही नाही. तर ती म्हणाली, हो माझ्याकडे मोठं पीठ आहे. काही लोकांना देव प्रश्न विचारतो असेच, तुमच्याकडे काय आहे, तुझ्या घरी काय? अलिशा एका विधवेच्या घरी गेला आणि ती कर्ज फेडण्यासाठी प्रार्थना करत होती. कर्ज माझं फेडावं यासाठी विनंती करत होती देवा. आणि अलिशा तिला काय म्हणतो, तुझ्या घरी काय मला सांग. अलिशाने हे प्रश्न नाही विचारला की ठीक आहे घ्यायची, याला देऊन टाक बरं, हे कर्ज फेडायचं तेवढं नाही. अलिशा म्हणतो की हिच्या घरी काय आपल्याला विचार. आणि ती म्हणते माझ्या घरी तेल आहे. कुपीवर काय आहे? तेल आहे. ठीक आहे, सगळी भांडी गोळा करून घेऊन ये. भांडी गोळा करायला सांगितली तिला आणि तिला सांगितलं आता तेल ओतत जा त्या कुपीत. आणि इतकं तेल ओतलं की जेवढी पण भांडी तिने मागवली होती सगळी भांडी भरली आणि इतकं होतं ते की तिचं सगळं कर्ज फिटलं. ते आपल्याला एलियाने तिला सांगितलं, मुठभर पीठ आहे ना, पहिल्यांदा माझ्यासाठी भाकर बनवणार. ती सारपत येते विधला होती, सातारातली नव्हती, मुंबईतली किंवा पुण्यातली पण नव्हती, सारपत मधली होती. कदाचित पुण्यातली किंवा मुंबईतल्या विधवेला असा प्रश्न केला असता की तुला माहिती आहे की असं नाही होऊ शकत. पण सारपत इथल्या विधवेने काय म्हणले माहिती आहे, हो तू म्हणतोयस तशा प्रकारे मी करायला तयार. आणि तिने केलं. भाकर कोणासाठी आणली बनवून? आपल्या मुलासाठी नाही, आपल्या स्वतःसाठी नाही, एलियासाठी. पण एलिया तिला काय म्हणतो माहिती आहे, जोपर्यंत दुष्काळ संपत नाही तोपर्यंत तुझ्या ते पीठा संपत नाही, त्यातलं पीठ संपणार नाही. तसंच झालं. त्या मुठभर पिठाद्वारे परमेश्वराने इतका मोठा आशीर्वाद दिला की त्या पिठाद्वारे केवळ तीच नाही, तिचा मुलगा एलिया सुद्धा त्या ठिकाणी जेवण करत होते. दुष्काळ संपेपर्यंत ते संपलं नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. बऱ्याच लोकांना परमेश्वर आज प्रश्न विचारतो, तुझ्याजवळ आज काय आहे सांग मला. एक व्यक्ती आहे बायबलमध्ये, त्यालाही देवाने पेत्राने प्रश्न विचारला. पेत्राने प्रश्न विचारला आणि हनन्या त्याचं नाव आहे. तुम्हाला माहिती आहे, हनन्याला देवाने पेत्राने प्रश्न हनन्याला विचारलं की तू एवढ्याला जमीन विकलीस का? हनन्या मात्र खोटं बोलला बरं. हे बाकीचे 3 जण खरं बोलले, पण हनन्या एक व्यक्ती असा की तो खोटं बोलला आणि तो म्हणाला हो एवढ्यालाच विकली. आणि हनन्याने तेवढ्याला विकली नव्हती. हनन्याने काय केलं होतं, काही पैसे जे आहेत ते घरी ठेवलेले होते. पेत्र त्याला उलट प्रश्न असा करतो की अरे तू जमीन विकलीस आणि जमीन विकण्या अगोदर आणि विकल्यानंतर हे सर्व काही तुझंच होतं, माझ्याशी खोटं बोलायचं काय कारण आहे? तू पवित्र आत्म्याशी लबाडी केलीस आणि म्हणून तू मेला जगला मरण पावला. बऱ्याच लोकांना प्रश्न करतो की तो कसा मेला असेल. देव इतका निष्ठुर आहे का? देव इतका कठोर आहे का की लगेच एक चूक केली, एक खोटं बोलावं, लगेच मरण पावलं? मंडळीला उदाहरण म्हणून दाखवायचं होतं देव तुम्हाला. दाखवायचं होतं की देवाशी लबाडी करणं किती कठीण आहे आणि ते करणं बरोबर नाही, ही गोष्ट दाखवायचं होतं. देवाशी पवित्र आत्म्याशी लबाडी नाही करू शकत तुम्ही. ज्यावेळेस तुम्ही प्रश्न विचारतोय त्यावेळेस खरं सांगून रिकामे व्हा, मग ते काढून घेईल नाही तर ठेवून घेईल. ते देवाचा प्रश्न, देव काय करायचं. प्रेज द लॉर्ड. कारण ज्यांनी खरं बोलले ते आशीर्वादित झाले का? निश्चित अर्थाने झाले. त्यांच्याजवळ काय होतं? काहीच नव्हतं. ह्याजवळ खूप होतं तरी सुद्धा हा म्हणाला नाही की माझ्याजवळ भरपूर आहे. तो म्हणाला की अरे हो एवढंच आहे. पण यांच्याजवळ तर काहीच नव्हतं. याच्याजवळ एक कुपीभर तेल होतं, एकाजवळ एक मुठभर पीठ होतं, एकाजवळ तर एक केवळ काठीच होती, दुसरं काहीच नव्हतं. पण देवाच्या हातामध्ये त्याने दिलं, खरं सांगितलं की हो देवा हे माझं आहे आणि देवानं ते घेतलं आणि खूप मोठ्या प्रमाणात वाढलं. हालेलुया. पण एक मात्र असं म्हणाला की माझ्याजवळ काही नाहीये, एवढंच आहे, जे आणलं ना तेवढंच आहे, घरी काही नाहीये असं म्हणला आणि त्यावेळेस तो मरण पावला. लक्षात ही खूप मोठी गोष्ट आहे. आपल्याला असं वाटतं की हा छोटासा प्रश्न आहे. नाही, देव सुरुवातीपासून हा प्रश्न विचारत आलेला. आज सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारतो देव की तुम्ही तुमच्याजवळ काय, आज तुमच्या घरामध्ये काय, आज तुमच्याजवळ तुमच्या खिशामध्ये काय, ते देवाच्या हातात द्यायला तयार आहात का तुम्ही? तुमचा छोटासा बिझनेस तुम्ही देवाच्या हातात द्यायला तयार आहात का?
तुमचं छोटंसं घर देवाच्या हातात द्यायला तयार आहात. तुमचं छोटंसं हृदय ज्याच्यामध्ये सगळ्या वाईट गोष्टी, इकडं द्वेष, इकडं मत्सर, इकडं टीका, या ठिकाणी निंदा आणि या ठिकाणी असं हे सगळं तिरस्कार, क्षमा न केलेलं हृदय आणि असं सगळं काही आणि त्याच्यामध्ये कोपऱ्यात कुठेतरी देव नको आहे. तसं हे सगळं काढून टाका. निंदा, तिरस्कार, मत्सर, द्वेष आणि क्षमा न केलेलं हृदय सगळं काढून टाका आणि देवालाच फक्त राहू द्या, बाकी सगळं निघून जाऊ दे. प्रभूजी हे घाणेरडं हृदय हे घे. मला माहित नाही हे स्वच्छ कसं करायचं, पण तू स्वच्छ करायला समर्थ आहेस. हालेलुया. मला माहित नाही ही घाण कशी काढायची, मला माहित नाही हा मत्सर कसा काढायचा, मला माहिती आहे. फक्त मला एवढंच माहिती आहे, मला रात्री झोप येत नाही, मला शांती नाहीये, माझ्या अंतकणात आनंद नाही. मला असं वाटतं की कुठं हरवले सगळं मी. मला असं वाटतं की भविष्य अंधकारमय. पण हे कसं होतं मला माहिती नाही. हे छोटासा बिझनेस मी थकलोय प्रभूजी पैसे टाकून. माझ्याकडे भांडवल नाही, माझ्याकडे कसं उभं करायचं हे मला काय माहिती नाही. ही नोकरी, बॉस मी किती काम करू द्या, पण माझा बॉस माझ्यावर कधी खुश होत नाही. मला माहित नाही याला खुश कसं ठेवायचं, मला माहित नाही की याला प्रसन्न कसं करायचं. ही नोकरी प्रभूची छोटीशी, या नोकरीतून कशी प्रगती करायची मला माहित नाही. लोक तर म्हणतात की यातून काही नाही होणार बाबा, मी इथं 20 वर्षापासून काम करणारी माणसं आहेत, काय नाही झालं त्यांच्या जीवनात, माझं कसं काय होणार. मला सध्या तुमच्यासाठी करायला देव समर्थ. आज प्रभू तुम्हाला अभिवचन देते, छोटस देवाच्या हातात द्या, प्रभूचं काम पहा. हालेलुया. छोट्याशा गोष्टी देवाच्या हातामध्ये द्या, कारण छोटं देवाच्या हातात